म्हणजे आपण असं पकडूयात की पाळी आल्याचा जर पहिला दिवस आहे तर तिथून पुढे 12वा ते 18वा दिवस या कालामध्ये शारीरिक संबंध येणं गरजेचं आहे. पिरियड्स रेग्युलर न येणे किंवा पीसीओडीचे त्रास खूप होतात, हार्मोनल इम्बॅलन्स झाले, असे बऱ्याच गोष्टींचे प्रॉब्लेम्स वाढले. सो त्यामुळे प्रेग्नन्सीवरती खूप जास्त इफेक्ट होत असेल. सो ते कसं अवॉइड करावं? आईच्या गर्भाशयामध्ये आईचं स्त्रीबीज वडिलांचं पूर्वी एकत्र आल्यानंतर त्याच्यामध्ये तिसऱ्या जीवाचा किंवा आत्म्याचा प्रवेश झाल्यानंतर तो जिवंत मांसाचा गोळा बनतो आणि वाढतो, त्याला गर्भ म्हणतात. म्हणजे गर्भवती माता कुठल्या मानसिक स्थितीतून जाते त्या प्रत्येक गोष्टीचा परिणाम बाळाच्या सर्वांगीण वाढ आणि विकासावरती होतो. सो प्रेग्नन्सी जर्नीमध्ये त्या गर्भवती मातेने आनंदी असं, उत्साही असणं, हॅपी हार्मोन्स बॉडीमध्ये सिक्रेट होण्यासारखा माहोल असणं हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे ताणतणावाचा, तिच्या प्रत्येक विचाराचा त्या बाळावरती परिणाम होतो. की पहिल्या 3 महिन्यामध्ये समजा चुकून मिसकॅरेज झालंच तर त्या गर्भवती मातेला एक मानसिक धक्का बसणं जे असतं, मग समाजाकडून ते विचारले जाणारे प्रश्न आणि मग ते मानसिकता डिस्टर्ब होणं, याच्यामुळे पुढच्या प्रेग्नन्सीला पण खूप अडथळे येतात. नॉर्मल डिलिव्हरी होत नाही, सिझेरियन जास्त होत आहेत. सो याच्या मागचं कारण काय आणि हे अवॉइड करू शकतो का आपण गर्भसंस्कारामुळे? जनरली नॉर्मल डिलिव्हरी कुठल्या कंडिशनमध्ये होतच नाही. मेडिकल काही कंडिशन आहेत, हेवी ब्लिडिंग होऊ शकतं, त्यामुळे आईला बाळाला धोका होऊ शकतो, मग रिस्क नाही घेतली जात त्यावेळेस. त्या कंडिशनमध्ये ते सिझर करूनच बाहेर काढलं जातं. सो गर्भसंस्कारामुळे कशा प्रकारचे बाळ मिळवता येते? की ज्या प्रकारचं तुम्हाला बाळ पाहिजे त्या प्रकारचं ते माहोल त्या गर्भवती मातेनी आणि त्या कुटुंबाने राबवलं पाहिजे, तर त्यांना पाहिजे तसं बाळ मिळवत येतं. तर डिक्टो श्रीकृष्णासारखं त्यांना बाळ पाहिजे होतं. आणि गर्भसंस्काराच्या त्या प्रोग्राममधून ते पास झाले, डिलिव्हरी झाली आणि त्यांना पाहिजे तसं तंतोतंत त्यांना बाळ मिळालं. त्यांनी आम्हाला गुगल रिव्ह्यू दिला. आत्ता जो पॉडकास्ट बघत आहेत आई वडील, त्यांना एक मोलाचा सल्ला तुम्ही काय द्याल? नमस्कार, मी श्वेता. ग्रोमोशनच्या पॉडकास्ट सिरीजमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपला पॉडकास्ट गर्भसंस्कार, गर्भधारणेपूर्वी व नंतर घेणाऱ्या काळजीबद्दल या महत्त्वाच्या विषयाला कव्हर करणार आहे. आज आपण जाणून घेणार आहोत की गर्भसंस्कार म्हणजे नेमकं काय, प्रेग्नेन्सीमध्ये आईची काळजी कशी घ्यावी, प्रेग्नेन्सीनंतर व आधी लाईफस्टाईलमध्ये काय बदल करावा, आणि जर तुम्हाला इरेग्युलर पिरियड्स असतील, पीसीओडी असेल, तर त्याचा प्रेग्नेन्सीवरती काय इफेक्ट पडतो. या सर्व गोष्टींबद्दल आज आपण महत्त्वाचं डिस्कशन करणार आहोत, कारण आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर श्रीमंत पवार सर. नमस्कार सर, ग्रोमोशनच्या प्लॅटफॉर्मवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे. नमस्ते. तर सर्वात बेसिक पासून सुरुवात करू. गर्भसंस्कार म्हणजे नेमकं काय? गर्भसंस्कार हा ऍक्च्युली 2 शब्दांनी बनलाय, गर्भ आणि संस्कार. जगाच्या पाठीवरचं जे सगळ्यात जुनं वैद्यकशास्त्र, आयुर्वेदशास्त्र, त्याच्यामध्ये ह्याचे रेफरन्स सापडतात आपल्याला. आणि त्यांनी गर्भ म्हणजे सांगताना सांगितलं, शुक्र शोणित जीव संयोगी तू खलु कुक्षिगते गर्भसंज्ञा भवती. त्यांनी सांगितलं की आईच्या गर्भाशयामध्ये आईचं स्त्रीबीज वडिलांचं पूर्वी एकत्र आल्यानंतर त्याच्यामध्ये तिसऱ्या जीवाचा किंवा आत्म्याचा प्रवेश झाल्यानंतर तो जिवंत मांसाचा गोळा बनतो आणि वाढतो, त्याला गर्भ म्हणतात. आणि याच्यासोबत त्यांनी संस्कार म्हणजे काय हे पण सांगितलंय. डॉक्टर चरक संस्कार म्हणजे काय सांगताना सांगतात की संस्कारो ही गुणांतराधानम. संस्कार म्हणजे गुण बदलणं, अपेक्षित गुणांचं वर्धन करणं, नको असलेल्या गुणांना कमी करणं, काढून टाकणं म्हणजे संस्कार. आणि म्हणजेच गर्भसंस्कार आपल्याला समजून घ्यायचं आहे तर एखाद्या गर्भवती मातेच्या गर्भाशयामध्ये वाढणाऱ्या गर्भातील अपेक्षित गुणांचं वर्धन साधणं, नको असलेल्या गुणांना कमी करणं, बाजूला करणं म्हणजेच गर्भसंस्कार आपल्याला म्हणता येईल. आणि आयुर्वेदशास्त्रामध्ये हे सांगताना खूप छान पद्धतीनं गर्भवती मातेची एक दिनचर्या, ऋतुचर्या किंवा आयुर्वेदिक लाईफस्टाईल म्हटलं तरी काय हरकत नाही, ते आयुर्वेदशास्त्रात वर्णन केले आणि ते गर्भसंस्कारामध्ये अंतर्भूत आहे. ओके, मग हा एक फक्त आध्यात्मिक कन्सेप्ट आहे की नक्कीच हा प्रश्न खूप छान विचारला, कारण खूप वेळा लोकांना असं वाटतं की गर्भसंस्कार म्हणजे आध्यात्मिक आहे, कुठल्या तरी धर्माशी निगडीत आहे, तर हे बिलकुल नाहीये. गर्भसंस्कारामध्ये असणाऱ्या सगळ्या गोष्टी आयुर्वेद शास्त्रात आपल्याला वर्णन केलेलं बघायला मिळतात. आणि आयुर्वेद शास्त्राची उत्पत्ती किंवा आयुर्वेदाला म्हटलं तर आयुष्य ही वेद आयुर्वेद हा म्हणजे आयुष्याचा वेद या अर्थाने तो कुठल्या धर्माशी निगडीत नाही, जातीशी निगडीत नाही किंवा तो फक्त आध्यात्मिक नाहीये, तर तो आयुष्याशी निगडीत आहे. सो ते एक वैद्यक शास्त्राशी अंतर्भूत असलेला विषय आहे, त्यामुळे तो आध्यात्मिक किंवा कुठल्या जाती धर्माचा विषय नाही, तर तो वैद्यक क्षेत्राशी निगडीत असलेला विषय आहे. हो, त्यामागे सायंटिफिक येस. आणि वैद्यक शास्त्र म्हटलं की मग त्याच्यामध्ये आता आपल्याला बघायला मिळतं की आयुर्वेद हे एक अँशियंट आयुर्वेद म्हणून बघितलं जातं, ते एक वैद्यक शास्त्र आहे. आणि आपण आता रिसेंटली जे वापरतो खूप लोक ते मॉडर्न सायन्स, तर ह्या दोघांचं कॉम्बिनेशनमध्ये आपण गर्भसंस्कार रन करतो आणि त्या ॲब्सोल्यूट सायंटिफिक आहेत. येस. ओके,
मग बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की लोकांना सांगितलं की गर्भसंस्कार, तर हं. त्यांच्या डोक्यात हेच येतं की मंत्र झाले, गाणी ऐकणे झाले, योग हं. झालं, याच गोष्टी लक्षात येतात. पण नेमकं लाईफस्टाईलमध्ये, आईच्या लाईफस्टाईलमध्ये काय-काय बदल होतात? कशाप्रकारे गर्भसंस्कार असतं? येस. आता मी सांगितल्याप्रमाणे संस्कार म्हणजे गुण बदलणं अपेक्षित आहे. आपल्याला हं. बाळामध्ये कुठल्या क्वालिटीज पाहिजेत, किंवा प्रेग्नन्सी जर्नी आपल्याला प्रवास कसा पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचं एक प्रोग्रामिंग केलं जातं गर्भसंस्कारमध्ये. आणि म्हणून गर्भसंस्कारमध्ये फक्त मंत्र ऐकणं किंवा एखादं म्युझिक ऐकणं, योगा करणं म्हणजे गर्भसंस्कार नाही होऊ शकत. तो वन ऑफ द पार्ट गर्भसंस्कारचा नक्की हं. असेल. पण याचा अर्थ ते कंप्लीट गर्भसंस्कार नाही आहेत. हं. तर कंप्लीट गर्भसंस्कार म्हणजे गर्भवती मातेने सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ते परत सकाळी उठेपर्यंत एक हं. आयुर्वेदशास्त्रामध्ये वर्णन केलंय की तिची ही सगळी चर्या कशी पाहिजे, परिचर्या कशी पाहिजे, हे सगळं गर्भसंस्कारामध्ये आपण प्लॅन करतो. आणि मग त्याच्यामध्ये खूप साऱ्या याच्या व्यतिरिक्तच्या गोष्टी त्या सगळ्या एकत्रितपणे आपण केल्या तरच आपल्याला गर्भसंस्कारचे आपल्याला अल्टिमेट परिणाम मिळतात. नाहीतर मग असं होतं की आपण एखादा मुलगा 10वीत अभ्यास करतोय आणि हं. त्याला समजा एक 10 सब्जेक्ट अभ्यासासाठी आहेत. पण त्याला 2 खूप आवडतात म्हणून 2च सब्जेक्टचा अभ्यास केला, तर तो 10वी पास नाही होऊ शकत. म्हणजे हो, अल्टिमेट हो. परिणाम त्या एक्झामचे त्याला नाही मिळणार. हं. सगळ्या विषयांचा योग्य पद्धतीनं आवश्यक तेवढा आपल्याला परिपूर्ण अभ्यास करायलाच पाहिजे. सो दॅट गर्भसंस्कारामध्ये फक्त म्युझिक ऐकणं किंवा योगा करणं म्हणजे गर्भसंस्कार नाहीत होत. तर गर्भसंस्कार हे होलिस्टिक अप्रोच खूप सारे त्याच्यामध्ये प्रोग्राम आहेत, की ज्याच्यामुळं प्रेग्नन्सी जर्नी, ज्याच्यामध्ये डिलिव्हरीची प्रोसेस, डिलिव्हरी नंतरची पोस्टपार्टम केअर आणि बाळाच्या करिअरवरती एक जवळचा इम्पॅक्ट असे 4 ठिकाणी गर्भसंस्काराच्या प्रोग्रामचा परिणाम आपल्याला बघायला मिळतो. सो दॅट गर्भसंस्कार हे खूप फास्ट आहे आणि कंप्लीट आहे. ते कंप्लीटच व्हायला पाहिजे. ओके. मग प्रेग्नन्सीमध्ये आईच्या मेंटल स्टेटची जे काही असेल, आईची मेंटल स्टेट असेल, ती त्याचा परिणाम बाळावरती कशाप्रकारे होतो? खूप परिणाम बघायला मिळतो. कारण आपल्याला असे पण खूप ठिकाणी चित्र बघायला मिळतात, की गर्भवती माता स्ट्रेसफुल आहे. त्याला हो. ताणतणावाला फेस करावं लागते. खूप कुटुंबांमध्ये मग काहीतरी विचारांमध्ये थोडंसं तफावत असलं, की मग त्यांच्यामध्ये तक्रार होते एकमेकांमध्ये. होणाऱ्या आई-बाबांमध्ये असते खूप हं. वेळा. सासू आणि सुनेमध्ये आपल्याला बघायला मिळतं. आणि नात्यांमधले काही क्लॅशेस असतात, ड्युटीवरचे काही प्रेशर असतात. आणि ह्या ईच अँड एव्हरी ॲस्पेक्टचा म्हणजे गर्भवती माता कुठल्या मानसिक स्थितीतून जाते, त्या प्रत्येक गोष्टीचा परिणाम बाळाच्या सर्वांगीण वाढ आणि विकासावरती होतो. हे आयुर्वेदशास्त्रामध्ये पण सांगितलं आहे आणि मॉडर्न मॉडर्न सायन्सने ते प्रूव्ह पण केलेलं आहे. आणि आपण जनरली बघायला मिळतं, की एखाद्या स्त्रीरोग तज्ञाकडे कुठलीही गर्भवती माता गेल्यानंतर जर तिनं असं काही स्ट्रेसफुल स्टोरी सांगितलं तर प्रत्येक म्हणजे आपण डॉक्टर म्हणूयात, की ज्यांना जो ट्रीट करतोय, तो सांगतो, की ताणतणाव घेऊ नका आणि त्याच्यापासून थोडा अलिप्त राहा. त्याच्यावरती तुम्ही काहीतरी पर्याय शोधा. का तर त्याचा परिणाम बाळाच्या सर्वांगीण वाढी आणि विकासावरती होतो. सो दॅट गर्भवती माताची मानसिक स्थिती काय आहे, याच्यावरती त्याची प्रेग्नन्सी जर्नी, बाळाच्या सर्वांगीण वाढ विकास हा खूप इम्पॉर्टंट डिपेंड आहे. सो ओके. दॅट त्याचा बाळावरती खूप इफेक्ट होतो. येस. ओके. म्हणजे आईच्या भावना बाळ फील करू शकतं. हां, आईच्या भावना बाळापर्यंत पोहोचतात. कारण आत्ता बाळ इंडिपेंडंट आहे. 100% आईवरती आहे. बाळापर्यंत ज्या काही गोष्टी पोहोचतात त्या आईच्या भावभावनातून पोहोचतात. हं. आईच्या हार्मोन्समधून बाळापर्यंत पोहोचतात. बाळाचं हो. आता स्वतंत्र अस्तित्व नाही आहे. हो. सो दॅट जनरली काय होतं स्ट्रेसमध्ये आपली एक बॉडी ना एक फाईट ऑर फ्लाईट मोडवरती काम करते. हो. म्हणजे एखाद्या व्यक्तीवरती अचानक गोष्ट जर म्हणजे असं म्हणूयात, की आता अचानक माझ्या अंगावरती कोण आलं तर मी विचार नाही करता माझी बॉडी 2 पद्धतीनं रिॲक्ट करते. त्याला फाईट ऑर फ्लाईट मोड म्हणतात. हो. म्हणजे काय? एकतर मी त्याच्या विरोधात लढायला जातो किंवा मी पळून जाण्याचा मार्ग निवडतो. आणि या पद्धतीने आपली बॉडी काम करते आणि याच्यामध्ये विचार करण्या एवढा वेळ आपल्याकडे नसतो. आपण विचार न करता केलेल्या जाणाऱ्या ह्या कृती आहेत. आणि हे सगळं आपल्या बॉडीमध्ये HPA ॲक्सेस करतो. म्हणजे हायपोथॅलॅमस आपल्या मेंदूचा एक पार्ट आहे. पिच्युटरी ग्लँड आहे जे आपले मास्टर ग्लँड म्हणून ओळखले जाते. पूर्ण बॉडीचा कंट्रोल त्या ग्लँडवरती आहे. जेव्हा त्यांना एखाद्या स्ट्रेसमधून एखादी गर्भवती माता पास होते, तेव्हा तिच्या बॉडीमध्ये स्ट्रेस हार्मोन सिक्रेट व्हायला लागतात. कॉर्टिसॉल सिक्रेट होतं आणि मग ह्याचे बॉडीवरती होणारे परिणाम त्या गर्भवती मातेवरती तर होतातच, पण ते बाळापर्यंत पण ट्रान्सफर होतात. मग याच्यामुळं आपल्याला जनरली प्रेग्नन्सीमध्ये काही प्रॉब्लेम्स बघायला मिळतात, की अपुऱ्या दिवसांची प्रसूती होणं, म्हणजे कमी दिवसातच डिलिव्हरी होणं किंवा बाळाचं वजन कमी असणं आणि मग बाळामध्ये काय अपंगत्व, ऑटिझम अशा खूप साऱ्या गोष्टी जे मॉडर्न सायन्सने पण सांगितल्यात, की ज्याच्यामुळं एक ताणतणावामुळं बाळामध्ये येणारे इफेक्ट आहेत, हे खूप भयंकर आहेत. कारण त्याच्यानंतर बाळ जन्माला आल्यानंतर खूप सारे उपचार करून पण ते कंट्रोलमध्ये आणणं हे खूप चॅलेंजिंग होऊन जातं. सो ते प्रेग्नन्सी जर्नीमध्ये त्या गर्भवती मातेने आनंदी असं, उत्साही असणं, हॅपी हार्मोन्स बॉडीमध्ये सिक्रेट होण्यासारखा माहोल असणं हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे ताणतणावाचा, तिच्या प्रत्येक विचाराचा त्या बाळावरती परिणाम होतो.
मग तो चांगला विचार आहे तरी त्याचा परिणाम आहे, वाईट विचार आहे तरी त्याचा बाळावरती परिणाम होतो. सो दॅट गर्भवती मातेच्या मानसिक स्थितीचा आणि त्या बाळाचा गर्भाचा खूप जवळचा संबंध आहे, कारण त्याच्यातूनच बाळ सगळ्या गोष्टी समजून घेतं. मग त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये म्हणजे आईने प्रेग्नेन्सीमध्ये त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये काय काय चेंजेस आणले पाहिजे? आता आयुर्वेदशास्त्रात तर हे सांगितलं की दिनचर्या सांगितले, दिवसभरात कसं आपण त्या गर्भवती मातेने राहिलं पाहिजे, वागलं पाहिजे, ऋतुचर्या सांगितले, बदलत्या ऋतूनुसार ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यात, तिचा आचार कसा पाहिजे, आहार कसा पाहिजे, विहार कसा पाहिजे, सगळं आयुर्वेदशास्त्रामध्ये वर्णन केले आहे. सो दॅट मला बेसिक हे सांगायचं आहे की प्रत्येक व्यक्तीनुसार ह्या गोष्टी बदलतात. म्हणजे त्यांचं लाईफस्टाईल कसं आहे, कुठलं बॅकग्राऊंड आहे, कुठल्या एरियामध्ये राहतात, त्यांचं प्रोफेशन काय आहे, विचार करण्याची पद्धत कशी आहे, याच्यानुसार या सगळ्या गोष्टी बदलतात. तर पण एक बेसिक जे रूल्स असतात त्या रूल्समध्ये कुठल्याही गर्भवती मातांना लेट नाईट नाही जागलं पाहिजे, पहाटे लवकर उठलं पाहिजे. आयुर्वेदात ब्रह्ममुहूर्तावरती उठणं खूप महत्त्वाचं सांगितलंय. शिळं अन्न नाही खाल्लं पाहिजे. आणि मग ब्रेड, बिस्किट, पिझ्झा हे सगळं किंवा मॅगी हे सगळं शिळ्या अन्नामध्ये येतं, कारण कधीतरी प्रोसेस करून पॅक केलेलं असतं. तर हे बिलकुल मान्य नाही. गर्भवती मातेने उपवास नाही केले पाहिजे, वेळेच्या वेळी जेवण केलं पाहिजे, ती प्रसन्न आनंदी असले पाहिजे. आणि अशा खूप साऱ्या बेसिक बेसिक गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे आणि हे लाईफस्टाईलचा पार्ट असणं गरजेचं आहे. आत्ता आपल्याला 2 गोष्टी प्रामुख्याने जास्त जाणवतात. एक तर स्ट्रेस दिवसेंदिवस वाढत चाललाय. सो दॅट त्याला अवॉइड करणं, त्याला एक सोल्युशन काढण्यासाठी काही ट्रिक्स यूज करणं, हे पण गर्भवती मातेने प्रयत्न जाणीवपूर्वक केले पाहिजेत. आणि नंबर 2, फास्ट लाईफस्टाईलमुळे फास्ट Fast फूडचा food. पण वापर खूप होतोय, खूप जास्त. तर ते पण अवॉइड केलं पाहिजे. सो दॅट हे बेसिक गर्भवती मात्यांनी ह्या गोष्टींची काळजी घेतलीच पाहिजे. लाईक खूप बेसिक झाले तर. हम्म. मग आता आपण बघतो 3 ट्रायमेस्टर असतात प्रेग्नेन्सीमध्ये. फर्स्ट ट्रायमेस्टर पहिले 3 महिने, मग सेकंड ट्रायमेस्टर सेकंड 3 मंथ्स आणि शेवटचे 3 महिने म्हणजे थर्ड ट्रायमेस्टर. ट्रायमेस्टरनुसार प्रेग्नेंट वुमेनने कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे, कशी दिनचर्या ठेवली पाहिजे, काही स्पेसिफिक फूड yes, असतील नक्की. का जे त्यांनी घेतले पाहिजे? येस. आता दोन्ही गोष्टी मी सांगतो. पहिल्यांदा हो. काय काळजी घेतली पाहिजे खूप महत्वाचं आहे. हो. आयुर्वेद शास्त्रांमध्ये पण खूप छान सांगितलंय, मॉडर्न सायन्स तर सांगतच. तर ह्या 3 ट्रायमेस्टरमध्ये काळजी आपल्याला कुठल्या अँगलने घ्यायची, कुठल्या दृष्टिकोनातून घ्यायची, आपण त्याचा विचार करूयात. नंबर 1, पहिल्या ट्रायमेस्टरमध्येच मिसकॅरेज होण्याची शक्यता खूप जास्त असते. त्यामध्ये प्रेग्नन्सी टिकणं किंवा त्याच कालावधीत बाळामध्ये काय अपंगत्व आहेत का, मॉडर्न सायन्सनुसार NT स्कॅन वगैरे ते गोष्टी केल्या जातात. काय अपंगत्व असेल तर तिथं डिसिजन घेतलं जातं की प्रेग्नन्सी कंटिन्यू करायची का नाही. सो दॅट पहिल्या 3 महिन्यामध्ये प्रेग्नन्सी आपण टिकवणं व्यवस्थित पद्धतीने हे पहिलं एम असलं पाहिजे. आणि मग याच्यासाठी आयुर्वेदशास्त्रात पण सांगितलंय की तीक्ष्ण औषधी व्यवाय व्यायाम वर्जनीयम. म्हणजे काय की खूप तीक्ष्ण पदार्थ, फास्ट फूड आपण बाहेरचं नाही खाल्लं पाहिजे, ज्याच्यामुळे काहीतरी आपलं इन्फेक्शन होईल, काहीतरी त्याच्यामुळे उलटी जुलाब होतील, असं अवॉइड करायला सांगितलंय. कुठल्या औषध आपण मनाने नाही खायची ज्याचे आपल्या बाळावरती शरीरावरती इफेक्ट होतात, ज्याच्यामुळे प्रेग्नन्सी अडचणीत येऊ शकते. खूप जास्त व्यायाम नाही केला पाहिजे, खूप वजन नाही उचललं पाहिजे, खडतर किंवा खराब रस्त्याने प्रवास नाही केला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी ती प्रेग्नन्सी व्यवस्थित टिकवण्यासाठी आपण 100% त्याची काळजी घेतलीच पाहिजे. त्यामुळे फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये प्रेग्नन्सी व्यवस्थित कॅरी ऑन करणं, काही कॉम्प्लिकेशन क्रिएट होणार नाहीत ह्याचा प्रामुख्याने विचार करणं गरजेचं, ह्याची काळजी जास्त घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपल्याला हे पण बघायला मिळतं की जुन्या काळी लोक पहिल्या 3 महिन्यात प्रेग्नन्सी राहिलेली सांगत पण नव्हते. हो. आणि त्याच्यापाठी मग खूप सायंटिफिक मोठा विचार आहे की पहिल्या 3 महिन्यामध्ये समजा चुकून मिसकॅरेज झालंच हो. तर त्या गर्भवती मातेला एक मानसिक धक्का बसणं जे असतं, मग समाजाकडून ते विचारले जाणारे प्रश्न आणि मग ते मानसिकता डिस्टर्ब होणं, याच्यामुळे हो. पुढच्या प्रेग्नन्सीला पण खूप अडथळे येतात. अशा खूप गोष्टी त्याला कारणीभूत असल्यामुळं पहिल्या 3 महिन्यामध्ये प्रेग्नन्सी सांगितली जात नव्हती. का तर ती त्या कालावधीतच प्रेग्नन्सी मिसकॅरेज होण्याची किंवा अबॉर्शन होण्याची शक्यता जास्त असल्यामुळं तिथं ती काळजी घेतली जायची. मग आताही असं होतं का, म्हणजे काही गावाकडची लोक असतील तर ते डॉक्टरांनाही सांगत नाहीत की नाही का 3 महिन्यापर्यंत प्रेग्नेंट नाहीये म्हणून. मग असे तुमच्याकडे पेशंट आलेले आहेत की म्हणजे 3 नक्की, हे महिन्यापर्यंत पण बघायला सांगितलं मिळतं. नाहीये, हे मग त्यामुळे पण कॉम्प्लिकेशन झाल्या. हे पण बघायला मिळतं. त्याचं प्रमाण आता खूप कमी आहे, पण तरी पण ते 3 महिने पूर्ण होई पण सांगत नाहीत. पण आम्ही प्रामुख्याने त्यांना सांगतो की तुमची प्रेग्नन्सी 1-2 ठिकाणी तुम्ही ओपनली डिस्कस केली पाहिजे. एक तर तुमचे आई वडील, दोघांचे आई वडील, आई म्हणजे होणाऱ्या आईचे आई वडील, होणाऱ्या बाबांचे आई वडील यांना माहीत असणं अपेक्षित आहे. आणि नंबर 2, ज्या डॉक्टरांकडे तुम्हाला हे सगळं प्रेग्नन्सीचं मॅनेजमेंट, ट्रीटमेंट सगळं कंटिन्यू करायचं त्या डॉक्टरांना पण असणं माहिती असणं खूप आवश्यक आहे. कारण पहिल्या 3 महिन्यामध्ये हे कॉम्प्लिकेशन होऊ नयेत म्हणून आपल्याला काळजीसोबत काही मेडिसिन पण आहेत, काय औषधं आहेत, काय डाएट आहेत, ह्या पण गोष्टी आपल्याला बघणं गरजेचं असतं, ते आवश्यक असतं. सो दॅट याच्या व्यतिरिक्त तुम्ही मग सोशल मीडियावरती सांगणं आणि लोकांना हे अवॉइड केलंच पाहिजे डेफिनेटली. सो दॅट तुम्ही म्हणता तो पण मुद्दा आवश्यक आहे की ते डॉक्टरांपर्यंत पोहोचलंच पाहिजे.
कारण पहिल्या 3 महिन्यामध्ये फोलिक ऍसिड कमी झालं तर मग न्यूरल डिफेक्ट वगैरे बाळामध्ये येतात. हो. हे पण खूप अडचणीचं असतं आणि मग ते आपल्याला अव्हॉइड करण्यासाठी काही गोळ्या औषधं घ्यावीच लागतात. ते आपल्याला घेता येतात. जर ते डॉक्टरला माहीत असेल तर ते आपल्याला गाईड करतात. सो दॅट हे फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये हे इम्पॉर्टंट झालं. ओके. सेकंड ट्रायमेस्टरमध्ये महत्त्वाचा पार्ट काय, याच्यामध्ये बाळाचं मन बनतंय, बुद्धी बनतं आयुर्वेद शास्त्रानुसार. पंचमी म्हणा, षष्टी बुद्धी असं आयुर्वेद शास्त्रात खूप छान वर्णन सांगितलेलं आहे. आणि प्रत्येक महिन्यामध्ये बाळाचे कुठले ना कुठले अवयव बनतायत. तर त्या अवयवांना पोषक असे खूप सारे औषधी डाएट आयुर्वेदशास्त्रामध्ये वर्णन केलं आहे. ज्याच्यामुळे त्या बाळाचे ते पार्ट परफेक्ट पद्धतीनं वाढतील आणि त्याचे आपण सर्वांगीण वाढविकास साधू शकू. सो सेकंड ट्रायमेस्टरमध्ये बाळाचं मन, बुद्धी हे आपल्याला खूप छान पद्धतीने विकसित करायचे. म्हणजे बाळाची मानसिक, भावनिक वाढ विकास करायची आहे, बौद्धिक क्षमता बिल्ड करायची. तर याच्यासाठी खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी आपण सेकंड ट्रायमेस्टरमध्ये करणं अपेक्षित आहे. मग याच्यामध्ये आपण ध्यान करतो, याच्यामध्ये गर्भसंगीत ऐकलं पाहिजे, याच्यामध्ये प्राणायाम आहेत आणि खूप सारे टॅलेंट्स इम्प्रूव्ह करण्यासाठी किंवा आयक्यू बिल्ड करण्यासाठी ब्रेनजिम ॲक्टिव्हिटी आहेत. हे असे प्रोग्राम ह्या सेकंड ट्रायमेस्टरमध्ये डेफिनेटली केलेच पाहिजेत. आणि स्पेसिफिक आपण थर्ड ट्रायमेस्टरचा जर विचार केला तर थर्ड ट्रायमेस्टरमध्ये बाळाचं खूप छान पद्धतीने वाढ होते. तर थर्ड ट्रायमेस्टरमध्ये बाळाचं वजन व्यवस्थित व्हायला पाहिजे ह्याची आपण काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे तिचा डाएट हा खूप इम्पॉर्टंट फॅक्टर बनतो. नंबर 2, थर्ड ट्रायमेस्टरमध्ये प्रेग्नन्सी जे आपली चालू आहे त्याच्यानंतर जी डिलिव्हरीची प्रोसेस आहे ते सिझर होणार का नॉर्मल होणार, ह्या 3 महिन्याच्या गोष्टींवरती त्या पुढच्या गोष्टी डिसाईड होतात. याच महिन्यांमध्ये आपल्याला ते डिसिजन पण घेणं गरजेचं आहे की कुठं आपण डिलिव्हरी करायची, मग ते हॉस्पिटल कुठले, डॉक्टर्स कुठले, मग तिथं नॉर्मलचं प्रमाण कसं आहे, त्यांचं त्या हॉस्पिटलचा म्हणजे आपण ट्रॅक रेकॉर्ड कसा आहे हे सगळं मॉनिटरिंग करून बघणं हे थर्ड ट्रायमेस्टरमध्ये. आणखीन म्हटलं तर बाळाच्या अवतीभोवतीचं पाणी ते योग्य प्रमाणात असण्यासाठी आहे का नाही ते बघणं, असेल तर त्याच्यानुसार ते सगळं डाएट आणि मेडिसिन कंटिन्यू करणं हे थर्ड ट्रायमेस्टरमध्ये हे करणं खूप गरजेचं आहे. हा झाला पार्ट की 3 ट्रायमेस्टरमध्ये कुठल्या गोष्टींना आपण म्हणजे काळजी घेतली पाहिजे. दुसरा प्रश्न आहे की मग डाएटमध्ये काय ठेवलं पाहिजे जनरली. तर स्त्रोतज्ञ आपल्याला डाएटमध्ये बेसिक गोष्टी सांगतात त्या आवश्यक आहेतच. बॉडीमध्ये म्हणजे फॅट्स, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, मिनरल्स, विटॅमिन्स, पाण्याचं योग्य प्रमाण आईच्या शरीराची सर्वांगीण वाढ विकास होऊन बाळाचं सर्वांगीण वाढ विकासासाठी आवश्यक असणारा घटक तेवढा जास्तीचा आपल्या आहारात तो घेतलाच पाहिजे. आपल्याला जनरली डॉक्टर ते सांगतात. ते आवश्यक आहेच. पण आयुर्वेदशास्त्रामध्ये ह्याच्या व्यतिरिक्त खूप छान गोष्टी सांगितलेल्या आहेत. आयुर्वेदशास्त्रामध्ये काय सांगितलं की पहिल्या महिन्यामध्ये सांगितलं की क्षीरम अनुपसंस्कृतम म्हणजे काय की ज्याच्यामध्ये कुठले औषध नाही वापरल्या, साधं सिंपल दूध पहिल्या महिन्यामध्ये घेतलं पाहिजे. पण तेच दुसऱ्या महिन्यामध्ये त्यांनी सांगितलं क्षीरम मधुर औषधी सिद्धम म्हणजे मधुर औषधी जे आहेत त्यांनी सिद्ध केलेलं दूध दुसऱ्या महिन्यात घेतलं पाहिजे. मग तिसऱ्या महिन्यामध्ये त्यांनी सांगितलं की मधुसर्पी म्हणजे दुधामध्ये तूप आणि मध हे मिक्स करून तिसऱ्या महिन्यामध्ये घेतलं पाहिजे. मग असं आयुर्वेदशास्त्रामध्ये सांगितलं. तर चौथ्या महिन्यामध्ये खूप महत्त्वाचं सांगितलं की क्षीरम नवनीतम म्हणजे काय की चौथ्या महिन्यामध्ये दूध आणि दुधासोबत लोणी एकत्र घेणं अपेक्षित आहे. कारण त्याच्यामुळे बाळाचा मेंदू, कारण मॉडर्न सायन्सने पण सांगितलंय लोण्याचं टेक्स्चर आणि आपल्या मेंदूचं टेक्स्चर सेम आहे आणि आयुर्वेदशास्त्र सांगतं समान आणि समानाची वृद्धी होते. म्हणून आयुर्वेदशास्त्र सांगितलं की लोणी हे वापरलं पाहिजे. चौथ्या महिन्यात लोणी घ्यायला सांगितलंय. मग 5व्या महिन्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय की दुधासोबत मधुर औषधाने सिद्ध दूध आणि तूप हे मिक्स करून घेतलं पाहिजे 5व्या महिन्यामध्ये. मग हे असं आयुर्वेदामध्ये 6व्या महिन्यामध्ये, 7व्या महिन्यामध्ये हे टप्प्याटप्प्याने सांगितलेल्या गोष्टी आहेत. 8व्या महिन्यामध्ये यवागू घ्यायला सांगितलं त्यांनी घृताने सिद्ध केलेली. आणि ह्या सगळ्या महिन्यातल्या सगळ्या ॲक्टिव्हिटी 9व्या महिन्यात कंटिन्यू करायला पाहिजेत आणि डाएटमध्ये ह्या ठेवल्या पाहिजेत. हे आयुर्वेदशास्त्रामध्ये खूप छान पद्धतीनं वर्णन केलेलं आहे. ह्याच्या व्यतिरिक्त काही औषधी पण सांगितले जे आयुर्वेद एक्सपर्ट डॉक्टरांकडूनच ते आपण म्हणजे फॉलो केलं पाहिजे, घेतलं पाहिजे. त्या टप्प्यामध्ये बाळाच्या वाढणाऱ्या त्या अवेलेबल त्या सपोर्ट करणाऱ्या हर्बल मेडिसिन असतात, त्याचे कुठले साईड इफेक्ट नसतात. पण त्या एक्सपर्ट आयुर्वेद डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेणं अपेक्षित आहे. सो दॅट खूप छान पद्धतीने आयुर्वेदशास्त्रामध्ये सगळ्या गोष्टीचं वर्णन आपल्याला बघायला मिळतं. ओके. खूप छान पद्धतीने सांगितलं तुम्ही. नक्कीच ऑडियन्सला यामधून खूप हेल्प मिळेल. आजकाल आपण बघतो की जे प्रेग्नंट वुमेन असतात त्यांच्या माइंडसेट झाला खूप जास्त स्ट्रेसने, एन्झायटीने भरलेला असतो किंवा मूड स्विंग्स खूप जास्त होतात. मग त्यावरती तुम्ही काय सुचवाल? येस, कारण आपण बघितलं की स्ट्रेसमुळं बाळाची वाढ विकास, मग तो शारीरिक आहे, बौद्धिक आहे, मानसिक आहे, ह्या सर्वांगाने डिस्टर्ब होतो स्ट्रेसमुळं. आणि आत्ता अलीकडे आम्हाला बघायला मिळते दिवसेंदिवस 12 वर्षांपासून गर्भसंस्कार रन करतो, पण दिवसेंदिवस स्ट्रेसचं प्रमाण हे प्रत्येक फॅमिलीत प्रचंड वाढत चालले. आणि मग त्याच्यापासून आपली सुटका करून घेण्यासाठी
आपल्याला काय जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. कारण मी म्हटलं की संस्कार ही गुणांतराधान. संस्कार ही प्रत्येक टप्प्यावरती करावी लागणारी जाणीवपूर्वक कृती आपोआप होत नाही. म्हणजे मी दही लावले तर त्याच्यातून आपोआप लोणी नाही निघणार, मला घुसळण्याची जाणीवपूर्वक कृती करावी लागणार, तर लोणी आणि ताक बाजूला होणार आहे. आणि आयुर्वेदशास्त्रात या कृतीला संस्कार म्हणून सांगितलंय. आणि एक्झॅक्टली तेच, मला स्ट्रेस येतो हे मला कळतंय, तर तो अवॉइड करण्यासाठी मला जाणीवपूर्वक कृती करावी लागेल, आपोआप तर नाही जाणार तो. आणि मग त्याच्यासाठी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी, वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मग याच्यामध्ये प्राणायाम खूप छान फॅन्टॅस्टिक काम करतं, गर्भसंगीत खूप मस्त याच्यामध्ये काम करतं, योगाचा छोटाफार स्ट्रेस मॅनेजमेंट त्याचा पण खूप रोल आपल्याला बघायला मिळतो. आणि याच्यासोबत गर्भसंवाद हा पण पार्ट इम्पॉर्टंट आहे. आणि छोट्या ट्रिक्स काय आपण करायला पाहिजे, जेव्हा स्ट्रेस येतो एखाद्या गोष्टीपासून, हे मला कळतंय, तर मला त्या गोष्टीपासून अलिप्त व्हायला पाहिजे, त्या गोष्टीपासून मला दूर जायला पाहिजे. समजा कुठल्या एखाद्या पॉईंटला घेऊन जर काय अनबन झाली फॅमिलीमध्ये किंवा ड्युटीवर, कलिगमध्ये, शेजाऱ्यांसोबत, तर त्या ठिकाणाहून पहिले लांब गेलं पाहिजे. आपण पटकन त्या लोकेशनवर शिफ्ट व्हायला पाहिजे. जेवढं लवकर आपण शिफ्ट होऊ तेवढं लवकर स्ट्रेसमधून आपण बाहेर पडायला लागतो, किंवा स्ट्रेस वाढणार नाही, किंवा स्ट्रेसचे जे साईड इफेक्ट आहेत ते आपल्या बॉडीवरती होणार नाहीत. त्याच्यानंतर खूप वेळा आम्ही असं सांगतो की खूप स्ट्रेस येतोय, तर तुम्ही ब्रिदिंग टेक्निक, प्राणायाममधले काय टेक्निक आहेत त्यातलं मी आता सिम्पल शॉर्ट हे सांगेल. एक मोठा श्वास घ्यायचा, श्वास घेताना मनात मोजायचं 1 2 3 4 5, तो होल्ड करायचा, परत 1 2 3 4 5 म्हणेपर्यंत होल्ड करायचा, आणि तो हळूवार सोडायचा 1 2 3 4 5. हे डीप ब्रिदिंग 5 सेकंद असं मनात ब्रिदिंग टेक्निक जरी केले तरी त्यावेळेस आपण स्ट्रेसला अवॉइड करू शकतो, किंवा जो वाढणारा स्ट्रेस आहे त्याचे येणारे काय हार्मोन्स बॉडीमध्ये डेव्हलप होणार आहेत ते आपण अवॉइड करू शकतो. हे छोटे ट्रिक्स आहेत. याच्या व्यतिरिक्त व्हिज्युअलायझेशन हा पण खूप फॅन्टॅस्टिक पार्ट वर्क होतो. आयुष्यामधला सगळ्यात फॅन्टॅस्टिक जो मोमेंट आहे, की जो मला वाटतं अरे वा काय माझ्या लाईफमधला तो मोमेंट फॅन्टॅस्टिक होता, सुपर होता, मेमोरेबल आहे तो, त्या मोमेंटला जर आपण रिमाइंड केलं किंवा त्या मोमेंटमध्ये आपण एंगेज व्हायला लागलो, विचारांमध्ये गेलो, तरी स्ट्रेस आपल्यापासून बाजूला व्हायला लागतो, आणि मग त्याचे साईड इफेक्ट आपल्यावरती येणारे आपण कमी करू शकतो. खूप वेळा मी असं सांगतो की आपल्यासोबत प्रत्येकासोबत मोबाईल आहे, मोबाईलमध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत. तुमच्या लाईफमध्ये असा कॉमेडी रील की जो तुम्हाला खळखळून हसवतो, असे 10-5 रील तुमच्या मोबाईलमध्ये स्टोअर करून ठेवा ना. जेव्हा स्ट्रेस वाटतं पटकन तिथं जाऊन आपण ते बघणं अपेक्षित आहे. सो आपला मूड लगेच तिथं बदलायला त्याची मदत होते, हेल्प होते. तर असे छोट्या छोट्या ट्रिक्स वापरणं गरजेचं आहे. पण मी ऑलवेज सांगेल की प्रत्येक क्षेत्रामध्ये एक गुरु असणं खूप अपेक्षित असतं, जो आयडियली आपल्याला त्या प्रवासामध्ये किंवा उच्च प्रतीच्या किंवा उच्च टोकाच्या परिणामापर्यंत घेऊन जाऊ शकतो. सो गर्भसंस्कारामध्ये पण गुरु असेल तर ह्या गोष्टींमध्ये तो खूप फॅन्टॅस्टिक रोल पार पडतो, आणि मग त्याचे इफेक्ट आपल्या बॉडीवरती, आपल्या बाळाच्या लाईफवरती आणण्यापासून आपण नक्कीच त्यांना थांबवू शकतो किंवा त्याच्यापासून वाचवू शकतो. डेफिनेटली. म्हणजे स्ट्रेस, एन्झायटी जर होत असेल तर पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा, निगेटिव्ह थिंकिंग जेवढी होता होईल तेवढी अवॉइड करा, आणि त्या पण अगेन असं होतं की येस, बाहेर जावा लवकर. अगेन असं होतं की आम्हाला असे खूप सांगतात डॉक्टर साहेब, तुम्हाला सांगायला काय जातंय की पॉझिटिव्ह विचार करा, निगेटिव्ह विचार येऊ देऊ नका. पण बट नॅचरल अशा खूप साऱ्या गोष्टी येतात, आणि मग त्याच्यात अडकतो, कळतंय पण बाहेर पडता येत नाहीत. आणि म्हणून इथं मग तो गुरु कामाला येतो, जो हाताच्या बोटाला धरून तुम्हाला त्याच्यातून बाहेर काढेल, तुम्हाला त्याच्यापासून वेगळं करेल, आणि ह्याचे परिणाम आपल्यावरती होऊ देणार नाही. स्वतःला त्याच्यातून बाहेर पडणं खूप वेळा चॅलेंजिंग असतं, करू शकत नाही अशातला भाग नाही, पण ते थोडं चॅलेंजिंग होतं. आणि मग आयडियली त्याचे आपल्याला परिणाम, बेनिफिट घ्यायचे आहेत आणि साईड इफेक्ट अवॉइड करायचे आहेत. तर मग एक आयडियल गुरुकडून जर ह्या आपण गोष्टी केल्या, एक आपण टीचर म्हणूयात, एक कोच म्हणूयात, एक मेंटर म्हणूयात, ते जर असेल सोबत, तर त्याच्यातून आपल्याला हे साध्य करता येतं. आणि मग इथं गर्भसंस्कारचा एक प्लॅटफॉर्म, एक गुरु, कोच किंवा मेंटरचा खूप छान रोल पार पडतो. पण आपण बघतो मूड स्विंग्स पण खूप जास्त होतात आईंना, सो ते त्यांनी कसं हे करावं, हँडल करावं, किंवा मग ते हार्मोनल इम्बॅलन्समुळेच होतात, सगळ्यांनाच होतात की काही जणांनाच होतात, की ते मॅन्डेटरी आहे, किंवा काही डाएटमुळे चेंजेस आणून ते मूड स्विंग्स आपण कमी करू शकतो, असं काही आहे का? येस, मूड स्विंग हे होतात, हे डेफिनेटली त्या गर्भवती मातेच्या शरीरामध्ये होणाऱ्या हार्मोनल चेंजेसमुळेच होतात. तिचं शरीर त्या हार्मोनला आणि सूट नाही झालेलं, म्हणजे ते अलाईन झालेलं नाही. आणि आयुर्वेदशास्त्रामध्ये त्याला सातमे म्हटलं जातं, सातमे नाही झालेलं, हार्मोन्समध्ये खूप बदल होतात, त्याच्यामुळे ते थोडेसे मूड स्विंग यायला लागतात. कधी आनंदी वाटतं, कधी दुःखी वाटतं, कधी हसं वाटतं, कधी रडावंसं वाटतं, कधी झोपच येत नाही, कधी चिडचिड वाटते, खूप सारे मूड स्विंग असतात. आणि हे हार्मोनमुळे होणारे बदल आहेत. मुळात हे माहीत नसेल तर मग त्याचं वेगळं बर्डन आहे, त्याचा वेगळा स्ट्रेस आहे परत. आणि मग
मूड स्विंग आहेत ना हे त्याचं ॲग्रेशन आपल्याला बघायला मिळतं जास्त. जर त्याच्या पाठीमागं सायन्स माहीत नसेल, त्याच्या पाठीमागं नॉलेज नसेल, तर पहिलं ते नॉलेज घेणं, असणं, अपडेट होणं गरजेचं आहे. आणि नंबर 2, त्याला ट्रिक्स आहेत, त्याला काही फंडामेंटल्स आहेत, ते यूज केले तर आपण हे मूड स्विंग बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आणू शकतो किंवा त्याला एक चांगलं फॅन्टॅस्टिक सोल्युशन काढू शकतो. आणि ज्याचे साईड इफेक्टच्या ऐवजी आपण बेनिफिट घेऊ शकतो. मूड स्विंग चांगल्या अर्थाने पण आपल्याला ते यूज करता येतात आणि मग त्याचे आपल्याला बेनिफिट पण घेता येतात. सो दॅट इट्स अ हार्मोनल चेंजेस आहेत. आता आपण प्रेग्नन्सीमध्ये बघतो आजकाल की बऱ्याच ठिकाणी डिले होतात प्रेग्नन्सी किंवा लवकर होते, वेळेपेक्षा लवकर प्रेग्नन्सीला हे करावं लागतं. तर अशा वेळी किंवा नॉर्मल डिलिव्हरी होत नाही, सिझेरियन जास्त होत आहेत. सो याच्या मागचं कारण काय आणि हे अवॉइड करू शकतो का आपण गर्भसंस्कारामुळे? हां, डेफिनेटली आपण गर्भसंस्कार म्हणून नॉर्मल डिलिव्हरी अचीव करू शकतो, पण त्याला एक स्टार आहे, त्याला काही मेडिकल कंडिशन आहे. याच्या व्यतिरिक्त आपण समजून घेऊया की डिलिव्हरी ही निसर्गाच्या नियमानुसार नॉर्मल होण्यासाठीच आहे. आणि नॉर्मल डिलिव्हरी म्हटलं की नॉर्मल हेच इक्वेशन आहे निसर्गाचं. ते अबनॉर्मल होत चालले म्हणून आपल्याला नॉर्मल डिलिव्हरीचं थोडंसं क्रेज आलं किंवा इम्पॉर्टन्स क्रिएट झालं. पण आपण समजून घ्या की जनरली नॉर्मल डिलिव्हरी कुठल्या कंडिशनमध्ये होतच नाही. मेडिकल काही कंडिशन आहेत, म्हणजे त्याला आपण फार काही नाही करू शकत. पण त्या मोजक्या कंडिशन आहेत. फॉर एक्झाम्पल लो लाईंग प्लासेंटा आहे, म्हणजे त्या गर्भवती मातेची जी वार आहे, प्लासेंटा आहे, जे गर्भाशयाच्या तोंडाशीच आहे. तर या केसमध्ये नॉर्मल डिलिव्हरी होत असताना प्लासेंटा डिटॅच होऊ शकतो, मग हेवी ब्लिडिंग होऊ शकतं, त्यामुळे आईला बाळाला धोका होऊ शकतो. मग रिस्क नाही घेतली जात त्यावेळेस. त्या कंडिशनमध्ये ते सिझर करूनच बाहेर काढलं जातं. किंवा त्या गर्भवती मातेने खूप छान काळजी घेतली आणि डाएट प्रॉपर घेतला आणि बाळ एकदम गुटगुटीत आहे, आणि मग ते बाळ गुटगुटीत असल्यामुळे त्याचं साईज खूप मोठी आहे. तर त्या बर्थ कॅनलमधून त्या गर्भाशयाच्या प्रवासामध्ये ते बाळ बसूच शकत नाही, तो प्रवास छोटा आहे. म्हणजे गर्भवती माता उंचीनं छोटी, सडपातळी आणि बाळ गुडगुडीत छान खूप पोषण झाले, तर त्या प्रवासातून ते बाहेर नाही येऊ शकत. त्या सोनोग्राफीमध्ये आपल्याला कळतं त्याचं डायमीटर आणि सगळे त्याची लांबी रुंदी कशी आहे. सो दॅट त्या कंडिशनमध्ये मग ते सिझरच करावं लागतं. किंवा एखाद्या गर्भवती मातेच्या अंगावरून पाणी चाललंय आणि त्याला कळाच येत नाहीये, कळा येण्याचे इंजेक्शन दिले, डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले, पण कळा येत नाहीत, गर्भाशयाचं तोंड उघडत नाहीत. तर बाळ पाण्यामध्ये जिवंत आहे, अंगावरून पाणी गेलं तर ते श्वास घेण्यासाठी हवेतच यायला पाहिजे, आणि मग त्या प्रवासातून ते सहजासहजी येत नाही म्हटल्यानंतर मग ते सिझर करून आपल्याला बाहेर काढावं लागतं. तर अशा काही कंडिशन आहेत, त्या मेडिकल कंडिशन आहेत की ज्याच्यामध्ये शक्यतो ते सिझरच करावं लागतं. आणखीन एक कंडिशन आपल्याला बघायला मिळते की बाळाच्या नाळेचे वेडे बाळाच्या गळ्यावरती गुंडाळले गेलेत. आता या केसमध्ये प्रत्येक वेळेस सिझर होतच असं नाही. डॉक्टर एक्सपर्ट आहेत, त्यांचा अनुभव खूप छान आहे, वेडे किती गुंडाळले गेलेत आणि प्लासेंटा कुठे, किती दिवसाची प्रेग्नन्सी, ह्या सगळ्यांच्या गोष्टींचा विचार करता काही डॉक्टर नाळेचे वेडे गुंडाळले असताना पण नॉर्मल डिलिव्हरी करतात. पण जेव्हा ते खूप चॅलेंजिंग आहे की प्लासेंटा डिटॅच होण्याची शक्यता, वेडे खूप जास्त आहेत आणि मग ते डिस्टन्स सगळ्या गोष्टी बघता, त्या कंडिशनमध्ये म्हणून खूप वेळा सिझर केलं जातं. पण मेडिकल कंडिशन खूप मोजक्या आहेत. पण अलीकडे जे सिझरचं प्रमाण आपल्याला वाढलेलं बघायला मिळतं, याच्यामध्ये मेडिकल कंडिशन व्यतिरिक्त असे खूप सारे ॲस्पेक्ट आहेत की ज्याच्यामुळे सिझरचं प्रमाण वाढलं, पण त्याने खरं ॲक्च्युली सिझर नाही व्हायला पाहिजे होतं. मग त्याच्यामध्ये कुठले आपल्याला बघायला मिळतात, तर जनरली असं बघायला, तर हॉस्पिटलमध्ये एखादी गर्भवती माता डिलिव्हरीसाठी जाऊन ॲडमिट झाली की ॲडमिट व्हायला जातानाच त्या डोक्यामध्ये खूप चक्र फिरायला लागतात, एक मानसिकता तिची बनायला लागते. आणि मग कुठेतरी सिरियलमध्ये, कुठेतरी मूवीमध्ये, वेबसिरीजमध्ये बघितलेलं असतं की डिलिव्हरी गर्भवती मातेची कशा पद्धतीने केली जाते, आणि मग तिथं त्यांना ते काय म्हणतात, ऑडियन्स कॅच करायच्या म्हणून ते एक्झॅगरेटेड दाखवतात सगळं, की ती किंचाळती, ओरडते, मग डॉक्टर येऊन सांगतात की नाही आता आई तर वाचेल किंवा बाळ तर वाचेल. पण प्रॅक्टिकल असं हॉस्पिटलमध्ये बघायला मिळत नाही. आता खूप प्रगत आपल्याकडे सायन्स आहे, सो दॅट असं काही होत नाही. पण तिच्या बॅक ऑफ द माइंड, सबकॉन्शियस माइंडमध्ये कुठेतरी बघितलंय. इव्हन दोन आजोबाचे नातेवाईक पण खूप वेळा असं वाढवून सांगतात, तुला काय माहित माझ्या डिलिव्हरीचा मला किती त्रास झाला, मी कशा कळा सहन केला, मला माहिती आहे, माझा पुनर्जन्म झाला, माझी शुद्धच हरपली, असं एक्झॅगरेटेड करून सांगतात. आणि ते डोक्यामध्ये एक थॉट प्रोसेसमध्ये तिच्या, आणि मग ॲडमिट झाल्यानंतर जेव्हा लेबर रूममध्ये घेऊन जायची वेळ येते त्यावेळेस ही थॉट प्रोसेस तिची वाढायला लागते. मग तिला एक भीती, काळजी, चिंता वाटते, हे मला माहीतच नाही, मला होईल का, जमेल का. आणि फर्स्ट डिलिव्हरीच्या वेळेस तर हे सर्रास चित्र बघायला मिळतं. आणि अगेन बॉडीमध्ये डिलिव्हरीची प्रोसेस हे हार्मोन्सच्या मार्फतच होणार आहे. पूर्ण कंट्रोल हा ते HP ॲक्सिसमधूनच ते सगळं प्रोसेस होणार आहे. मग कळा येण्यासाठी जे हार्मोन्स आहेत, जे संप्रेरक आहेत, किंवा गर्भाशयात तोंड उघडण्यासाठी जे हार्मोन्स आहेत, ते बॉडीमध्ये योग्य प्रमाणात योग्य वेळी सिगरेट व्हायला लागल्यानंतरच ती नॉर्मल डिलिव्हरीची प्रोसेस व्यवस्थित होणार आहे. पण गर्भवती माता जर घाबरली, तिला टेन्शन आलं, ती खूप काळजीत गेली, चिंता वाटायला लागली, तर त्या हार्मोनचं सिक्रेशन बिघडायला लागतं. मग हार्मोनल इम्बॅलन्स होतं. मग त्यावेळेस कळा येत नाहीत, यायला लागले तर ते सायक्लिकमध्ये येत नाहीत, गर्भाशयाचं तोंड प्रॉपर उघडत नाही, आणि मग
हे चित्र वाढत गेलं की मग आपला प्रवास नॉर्मल डिलिव्हरीच्या अगेन्स्ट जाऊन सिझरच्या दिशेने वाटचाल व्हायला लागते. याच्यासोबत बऱ्याच वेळा गर्भवती होताना ते कळा कशा घ्यायच्या माहीत नाहीत, ट्रिक्स, किंवा कळा घेत असताना मग श्वास कसा घ्यायचा ते ब्रिदिंग टेक्निक्स माहीत नाहीत. मग ते कळासोबत अलाईन न होता उलट्या सुलट्या कळा घेतला तर ते कळा घेऊन घेऊन थकून जाते. मग त्याला एनर्जी राहत नाही, हायपोग्लायसेमिया व्हायला लागतो, शुद्ध हरपायला लागते, मग त्याला बाळाला पुशच करता येत नाही. ह्या प्रत्येक टप्प्यावरती डॉक्टर मॅपिंग करून डिसाईड करतात की हे नॉर्मलच्या प्रोसेसमध्ये येऊ शकतं का. मग आता ते प्रोसेस होतच नाही म्हटलं तर नावेला जाऊन सिझर करून बाहेर काढावं लागतं. किंवा खूप वेळा नातेवाईक मग विचार करतात, खूप वेळ झाला किंवा कान लावून असतात, आरडाओरडा थोडा किंचाळून ऐकलं की काळजीपोटी ते म्हणतात जाऊ दे, आमच्या मुलीला सुनेला काय त्रास नको, बाळाला काय त्रास नको, पटकन तुम्ही सिझर करून टाका. किंवा त्यांचंही नसेल तर खूप वेळा असं असतं की ठीक आहे, वेल एज्युकेटेड आहेत आज सगळ्या गर्भवती माता, पण हे सगळं समजून घेऊन पण त्याला कळा घेत असताना ते प्रेशर करायला कमरेच्या स्नायूंमध्ये ती क्षमताच नाहीये, ताकदच नाहीये, तर ते पुश नाही करू शकत. आता बाळ पुश केल्याशिवाय बाहेर नाही येऊ शकत, मग नॉर्मल डिलिव्हरी होण्याची शक्यता खूप कमी. आणि या कंडिशनमध्ये मग डॉक्टर सिझर घेतात. आणि अशा खूप साऱ्या कंडिशन आहेत की ज्या आयडियली त्या कंडिशनमध्ये सिझर नाही व्हायला पाहिजे, नॉर्मल व्हायला पाहिजे, पण ते सिझर होते. मग ह्याच्यामध्ये अलीकडे असं पण बघायला मिळतं की हल्ली डॉक्टर गेले की सिझर करतात. असं बिलकुल नाही आहे. नक्कीच 1-2-5% असतील, प्रत्येक सेक्टरमध्ये असतात, इथेही असतील. पण याचा अर्थ प्रत्येक डॉक्टर सिझरच करतो असं नाही. पण ह्याला दुसरी बाजू ही आहे की लाईफस्टाईल मॅटर करते. म्हणजे गर्भवती मातांनी काय केलंय याच्यावरती पण डिसाईड होणार आहे की सिझर का नॉर्मल, हे डॉक्टरवरती पूर्ण अवलंबून नाही. खूप वेळा आम्ही असं विचारतो की एखादा मुलगा परीक्षा देऊन आला आणि त्याला विचारलं की तुला पेपर कसा गेला. जर तो म्हटला की मला खूप अवघड गेला पेपर, तर त्या एका पॉईंटवरती डिसाईड होत नाही की तो पेपर सोपा होता का अवघड होता. दुसरा प्रश्न आहे की त्यांनी मागच्या 12 महिन्यात किती अभ्यास केला. त्यांनी काहीच अभ्यास केला नाही तर पेपर अवघडच जाणार आहे, तो कसाही आला तरी. पण त्याच मुलाने जर मागच्या 12 महिन्यात रेग्युलर, थोडाच पण रेग्युलर अभ्यास केला आहे तर त्याला तो पेपर सोपा जाऊ शकतो. सो दॅट डिलिव्हरी सिझर झाली का नॉर्मल झाली हे म्हणत असताना किंवा हा विचार करत असताना मागच्या 9 महिने काय केलंय गर्भवती मातेने याच्यावर डिसाईड होणार आहे की त्याची शक्यता किती आहे. सो दॅट मेडिकल कंडिशन एक 4-5 सोडल्या तर बाकी सगळ्या कंडिशनमध्ये आपण गर्भसंस्कारच्या माध्यमातून 100% नॉर्मल डिलिव्हरी अचीव करू शकतो. याच्यासाठी गर्भवती मातेचे प्रयत्न, या 9 महिन्याच्या प्रोसेसमध्ये त्याने केलेले प्रयत्न, त्याने केलेले हे सगळे राबवलेले प्रोग्राम आणि त्यांचा चॉईस ऑफ डॉक्टर, की त्यांचं ट्रॅक रेकॉर्ड एक चांगलं आहे. आणि खूप डॉक्टर चांगले आहेत, फक्त त्यांच्यासोबत कम्युनिकेशन होणं गरजेचं आहे. असे डॉक्टर तुम्ही सर्च करणं, हॉस्पिटल सर्च करणं गरजेचं आहे. आणि त्यांच्यासोबत जर ह्या सगळ्या गोष्टी आपण केल्या तर तिथं नॉर्मल डिलिव्हरी आपण डेफिनेटली अचीव करू शकतो. येस. सो गर्भसंस्कारामुळे कशा प्रकारचे बाळ मिळवता येते? हा छान प्रश्न आहे. खूप लोक आम्हाला विचारतात की खरं गर्भसंस्कारामुळे आम्हाला कसं बाळ मिळेल किंवा आम्हाला असं बाळ पाहिजे तसं बाळ पाहिजे, हे डेफिनेटली लोक विचारतात आणि खूप छान प्रश्न आहे. गर्भसंस्कारामुळे कसं बाळ मिळवता येईल, तर तुम्हाला जसं पाहिजे तसं मिळवता येईल. प्रश्न आहे तुम्हाला कसं बाळ पाहिजे. मग आम्हाला असं खूप वेळा विचारतात की नाही सगळ्याच लोकांनी गर्भसंस्कार केल्यामुळे सगळ्यांचीच मुलं सारखे होतील का. नाही होणार ना. आता जे लोक गर्भसंस्कार करतायत त्यांना कसं बाळ पाहिजे, प्रत्येकाची चॉईस, प्रत्येकाची आवड, त्याच्यावरचे त्यांचे प्रयत्न, त्याच्यावरचं एक्झिक्युशन वेगळे आहेत, त्याच्यानुसार प्रत्येकाचे बाळ वेगळे आहेत. पाहिजे तसं बाळ मिळवता येईल. आणि आयुर्वेद शास्त्रामध्ये खूप छान पद्धतीने सांगितलंय. 5,500 वर्षांपूर्वीची गोष्ट मी सांगतो, ज्याला आज मॉडर्न सायन्सने पण इपिजेनेटिकच्या माध्यमातून दुजोरा दिलाय. इपिजेनेटिक काय सांगतात, मॉडर्न सायन्स काय सांगतं की आईच्या आणि बाबांच्या जीन्समधूनच क्वालिटी बाळामध्ये येणार आहेत. पण मॉडर्न सायन्सच्या असं नंतर लक्षात आलं की जेनेटिकला साधारणतः 150 वर्षांचा इतिहास आहे. पण त्यानंतर सायंटिस्टला असं लक्षात आलं की डॉक्टरांना असं लक्षात यायला लागलं की जीन्स व्यतिरिक्त बाहेरचे काय फॅक्टर आहेत, एन्व्हायरमेंटल फॅक्टर आहेत की ते डिसाईड करतात की आता कुठली क्वालिटी बाळामध्ये एक्सप्रेस व्हायला पाहिजे. आणि ते सगळे इपिजेनेटिकमध्ये येतं, त्याला इपिजेनेटिकल फॅक्टर्स म्हणतात. मग ते डिसाईड करतात बाळामध्ये कुठली क्वालिटी यायला पाहिजे. मग इपिजेनेटिकल जे फॅक्टर आहेत ना, ते सगळे फॅक्टर जे आज इपिजेनेटिक मॉडर्न सायन्स सांगतं ते आयुर्वेदशास्त्रामध्ये 5,500 वर्षांपूर्वी सांगितले. मग आयुर्वेदशास्त्राने काय सांगितलंय, इच्छताम यादृशम पुत्रम तद्रूपचरितांचतव. म्हणजे त्यांनी सांगितलं की तुम्हाला कशा गुणाचं, कशा क्वालिटीचं, कसं दिसणारं, कसं बाळ, त्याचं व्यक्तिमत्व कसं पाहिजे तुम्हाला, तशा स्वरूपाच्या, तशा रूपांच्या, तशा विचारांच्या लोकांमध्ये, माणसांमध्ये, वातावरणामध्ये, त्या एरियामध्ये तुम्ही राहायला पाहिजे, विचार करायला पाहिजे, सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. कारण त्यांनी पुढे तसं हे पण सांगितलंय की चिंतयताम जनपदास्तदा आचार परिच्छदो. म्हणजे त्यांनी सांगितलं की वेशभूषा, कपडे पण त्यांच्यासारखेच घातले पाहिजेत, विचार पण तनी मनी ध्यानी तेच पाहिजे सारखं.
की ज्या प्रकारचं तुम्हाला बाळ पाहिजे त्या प्रकारचं ते माहोल त्या गर्भवती मातेनी आणि त्या कुटुंबाने राबवलं पाहिजे, तर त्यांना पाहिजे तसं बाळ मिळवता येतं. मग शूरवीर पराक्रमी बाळ पाहिजे तर शूरवीर पराक्रमी लोकांचा विचार, त्यांचे आत्मचरित्र वाचणं, त्यांच्या स्टोरी बघणं, ऐकणं, त्यांच्यासारखी वेशभूषा, त्यांच्यासारखे कपडे घालणं, त्यांच्यासारखे उत्सव सेलिब्रेट करणं आणि सगळ्या गोष्टी त्यांच्यासारख्या करायला पाहिजे. मग तुम्हाला शांत पाहिजे, विद्वान पाहिजे, तर तशा लोकांचा तुम्ही सगळा हा प्रोग्राम केला पाहिजे. सो दॅट तुम्हाला कसं बाळ पाहिजे तसं त्याचं प्रॉपर प्लॅनिंग करून त्याच्यावरती एक्झिक्यूट केलं तर पाहिजे तसं आपल्याला बाळ मिळवता येतं. आणि हे मॉडर्न सायन्स आणि आयुर्वेद दोन्ही शास्त्रांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे. सो जसं पाहिजे तसं तंतोतंत बाळ आपल्याला मिळवता येतं. ओके. आजकाल आपण बघतो की इनफर्टिलिटीचे खूप जास्त रेट वाढलेले आहेत. सो त्यामध्ये कसे चेंजेस आणू शकतो आयुर्वेदानुसार? इन्फर्टिलिटी हा दिवसेंदिवस वाढत चाललेला खूप मोठा विषय आहे. कारण त्याचं महत्त्वाचे 2 कारण आहेत. एक बदलतं लाईफस्टाईल ज्याच्यामुळं स्ट्रेस फॅक्टर येतो आणि एक फास्ट फूड येतं. ह्या 2 गोष्टींमुळं, ह्या लाईफस्टाईलमुळे आपल्या इन्फर्टिलिटीचं प्रमाण खूप वाढलेलं बघायला मिळतं. आता इन्फर्टिलिटी म्हणजे काय? आपण जे गर्भाची व्याख्या बघितलं आयुर्वेदशास्त्रात सांगितली, जे मॉडर्न सांगतं, मॉडर्न सायन्स पण सांगतं, की आईचं स्त्रीबीज आणि वडिलांचं पुरुषबीज एकत्र येऊन गर्भ बनतोय आणि मग त्याच्यानंतर आपल्याला बाळ मिळतंय. आता मॉडर्न सायन्सनुसार या प्रोसेसमध्ये कुठल्याही टप्प्यावरती काही गडबड झाली की मग ती प्रोसेस नॉर्मल होत नाही आणि मग आपल्याला बाळ मिळत नाही. आणि मग हे आयुर्वेदशास्त्रामध्ये पण खूप छान सांगितलं. मग आयुर्वेदशास्त्रांनी काय सांगितलंय? ध्रुवम चतुर्णाम सान्निध्यात गर्भः स्याद विधिपूर्वकम. म्हणजे त्यांनी सांगितलं की ते 4 घटक योग्य विधीपूर्वक त्यांची शुद्धता करून विधीपूर्वक ते एकत्र आले तरच त्याच्यातून आपल्याला नवीन जीवाचा किंवा नवीन ह्याचा जन्म साधता येतो. मग कुठले 4 घटक आहेत? तर ऋतू, क्षेत्र, अंबू, बीजानाम सामग्र्याद अंकुर यथा. म्हणजे त्यांनी सांगितलं ऋतू, क्षेत्र, अंबू आणि बीज हे 4 घटक योग्य विधीपूर्वक त्यांची शुद्धी करून त्या गोष्टींचा परिपूर्ण व्यवस्थित काळजी घेऊन जर आपण ती गर्भधारणा केली तर त्यातून आपल्याला 100% बाळ मिळवत येतं. कारण आयुर्वेदशास्त्राने सांगितलंय की एका उच्च प्रतीच्या बीपासून आपल्याला नवीन झाडाचा जन्म पाहिजे, नवीन झाड पाहिजे. तर त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं की उच्च प्रतीचं बी पाहिजे, की सुपीक जमिनीत पेरलं पाहिजे आणि ती पेरणी पण योग्य ऋतूत व्हायला पाहिजे आणि त्याला सुयोग्य प्रमाणात खत पाणी पुरवठा झाला तरच त्याच्यातून नवीन झाडाची उत्पत्ती होते. आणि ह्याच्यामध्ये कुठल्याही घटकामध्ये कुठल्याही प्रोसेसमध्ये जर बिघाडा झाला किंवा चुकीच्या पद्धतीने झाला तर नवीन झाडाची उत्पत्ती होत नाही. आणि हा नियम आपल्या शरीराला लागू आहे असं आयुर्वेदशास्त्राने सांगितलंय. मग तो कसा लागू आहे? तर सर्वोच्च प्रतीचं स्त्रीबीज आणि पुरुष बीज हे एकत्र योग्य ऋतू म्हणजे फर्टाईल पिरियडमध्येच एकत्र नाहीत. प्रत्येक स्त्रीचा फर्टाईल पिरियड वेगळा आहे. म्हणजे आपण असं पकडूयात की पाळे आल्याचा जर पहिला दिवस आहे तर तिथून पुढं 12वा ते 18वा दिवस या कालामध्ये जनरली ओव्ह्युलेशन होतो. तो फर्टाईल पिरियड आयुर्वेदशास्त्रामध्ये पण सांगितलेला आहे. त्या कालावधीमध्ये शारीरिक संबंध येणं गरजेचं आहे. कारण उच्च प्रतीचे स्त्रीबीज बनले, उच्च प्रतीचे पुरुषबीज बनले आणि ते योग्य ऋतूत एकत्र आले आणि ते गर्भाशयामध्ये रुजले. क्षेत्र म्हणजे ते गर्भाशय चांगलं पाहिजे, अस्तर चांगलं पाहिजे, एंडोमेट्रियम परफेक्ट पाहिजे, त्याच्यामध्ये काही दोष नको आहे, अडथळा नको आहे आणि त्याचं पोषण पण परफेक्ट व्हायला पाहिजे. सगळे पौष्टिक घटक त्याच्यामध्ये व्यवस्थित पोचत आहेत. आयुर्वेदशास्त्रानुसार रस, रक्त याच्यापासून जे 7 धातू सांगितले ते त्या गर्भापर्यंत पोचत आहेत. तर या कुठल्याही प्रोसेसमध्ये काही अडथळा आला तर त्याच्यातून आपल्या गर्भधारणा होत नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टीची परफेक्ट काळजी घेतली तर आपल्याला 100% गर्भधारणा मिळवता येते. आणि म्हणून पहिलं पॉईंट हे बघणं गरजेचं आहे की कुठल्या पॉईंटमुळे गर्भधारणा होत नाही. म्हणजे स्त्रीबीज पुरुषमध्ये काय क्वालिटी कमतरता आहे का? कधी स्त्रीबीजामध्ये असेल, कधी पुरुषबीजामध्ये असेल, कधी दोघांमध्ये असेल, किंवा ते फर्टाईल पिरियडमध्ये एकत्र येत नाहीत, किंवा गर्भाशयामध्ये किंवा ते जे काय अवयव फॅलोपियन ट्यूब आहे किंवा युट्रस आहे याच्यामध्ये काय इन्फेक्शन आहे का, काय ट्यूब ब्लॉक आहे का, कुठं पडदा आहे का, काय ट्यूमर आहे का, मास आहे का, हे सगळं चेक केलं पाहिजे. किंवा कुठले हार्मोनचा इम्बॅलन्स आहे का ज्याच्यामुळं ते एकत्र येत नाहीत, फर्टाईल होत नाहीत, किंवा म्हणजे स्त्रीबीज आणि पुरुषबीज एकत्र आलं तर ते गर्भाशयाला पकडत नाही, तर हार्मोनल इम्बॅलन्स असेल तर ते पकडू शकत नाही. आणि मग तर त्याच्यामध्ये पोषण काय न्यूट्रिएंट्स कमी पडत आहेत का, आणि असा कुठला पॉईंट आहे की ज्याच्यामुळं ते गर्भधारणा होण्यामध्ये अडचण क्रिएट करतं हे शोधणं, रूट कॉज आपल्याला फाइंड आउट करणं हे गरजेचं आहे. ते केलं तर आयुर्वेदशास्त्रात सांगितलं ह्या 4 गोष्टींवरती आपण 100% काम करू शकतो आणि ते काम करून आपण गॅरंटेड गर्भधारणा मिळवू शकतो. आणि त्यासाठी आयुर्वेदशास्त्रामध्ये मग पंचकर्म सांगितलंय, संशोधन चिकित्सा, संशोधन चिकित्सा, शरीरशुद्धी, विचारशुद्धी, मनशुद्धी, खूप सारे प्रोग्राम सांगितलेत. आणि ते आयुर्वेद एक्सपर्ट डॉक्टरांच्या मदतीने आपण डेफिनेटली साध्य करू शकतो. आपण आजकाल आपण बघतो की महिलांना पिरियड्स रेग्युलर न येणे किंवा PCODचे त्रास खूप होतात, हार्मोनल इम्बॅलन्स झाले, असे बऱ्याच गोष्टींचे प्रॉब्लेम्स वाढलेत. सो त्यामुळे प्रेग्नन्सीवरती खूप जास्त इफेक्ट होत असेल. सो ते कसं अवॉइड करावं किंवा त्यावरती तुमचं काय मत आहे?
आता जे आपण बघितलं की वंध्यत्व वाढण्याचे फरकले वाढण्याचं जे आहे की ह्या प्रोसेसमध्ये कुठेतरी अडथळा येतोय. आता पीसीओडी म्हणजे चांगल्या प्रतीचं बी तयार होत नाही, बी तयार झालं तर ते फुटून बाहेर येत नाही आणि मग ते एकत्र येत नाही, किंवा फॅलोपियन ट्यूबमध्ये काही ब्लॉक आहे, किंवा हार्मोनल इम्बॅलन्स आपल्याला कॉमन बघायला मिळतं, किंवा थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे, शुगर वाढलेलं आहे, वेट जास्त आहे, आणि असे खूप सारे इश्यू, बीपी वाढले आपल्याला बघायला मिळतं. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट हा आहे की आयुर्वेद शास्त्रात सांगितलेले दिनचर्या, ऋतुचर्या, आहार, विहार, आचार ह्या सगळ्या गोष्टी जर फॉलो केल्या तर लाईफस्टाईलचं करेक्शन होतं. आणि लाईफस्टाईलचं करेक्शन झालं की डेफिनेटली हार्मोनल बॅलन्स व्हायला लागतो, आणि जोपर्यंत हार्मोनल बॅलन्स होत नाही तोपर्यंत गर्भधारणा आपल्याला साधता येतच नाही. सो दॅट लाईफस्टाईल हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि म्हणून आयुर्वेदशास्त्रामध्ये सांगितलेली दिनचर्या, ऋतुचर्या कधी सांगितले 5,000 वर्षांपूर्वी, जे आजही तंतोतंत ॲप्लिकेबल होतं, त्याला जरी फॉलो केला तर गर्भधारणा मिळवणं खूप सोपं होऊन जातं. त्यामुळे ज्यांना पीसीओडी आहे, किंवा ज्याच्यामध्ये स्त्रीबीजाची क्वालिटी चांगली येत नाही आहे, किंवा ते ओव्ह्युलेशन होत नाही, स्त्रीबीज फुटत नाही, किंवा पुरुषांमध्ये जे पुरुषबीजामध्ये प्रॉब्लेम आहे, स्पर्मची क्वालिटी चांगली नाही, स्पर्म काउंट कमी आहे, जे काय वॉटेवर, तर ते आयुर्वेदिक लाईफस्टाईल अडॅप्ट करून काही आयुर्वेदिक मेडिसिन आणि पंचकर्माच्या माध्यमातून ते 100% आपण रिव्हर्ट करू शकतो. आणि हे एकदा हार्मोनल बॅलन्स झाला, हे एक प्रोसेस नॉर्मल व्हायला लागली, ऋतू, क्षेत्र, अंबुबीज हे चारही घटक परफेक्ट पद्धतीनं आपण आयुर्वेदशास्त्रात सांगितल्याप्रमाणे त्याची शुद्धता करून योग्य साम्य अवस्थेत आणले की आपण डेफिनेटली त्याच्यामध्ये आपल्या गर्भधारणा साध्य करता येते. फक्त ते साम्य अवस्थेत आणण्यासाठी, योग्य अवस्थेत आणण्यासाठी आपल्याला हे आयुर्वेदशास्त्रात सांगितलेली लाईफस्टाईल आपण अंगीकारणं खूप आवश्यक आहे. ओके. आपण गर्भसंस्काराबद्दलच आधी पण डिस्कस केलं होतं. आपण परत त्या टॉपिकवरती येऊया. तर गर्भसंस्कारामध्ये 3 पार्ट असतात, की फक्त प्रेग्नन्सीचा पार्ट असतो, की बिफोर प्रेग्नन्सी आणि आफ्टर प्रेग्नन्सी हे सुद्धा कन्सेप्ट त्यामध्ये येतात? गर्भसंस्कारमध्ये प्रेग्नन्सी राहिली, आता यूपीटी पॉझिटिव्ह आहे, किंवा ज्यांनी प्री प्लॅन करून चान्स घेतलाय की आता मला बाळ पाहिजे म्हणून त्या प्रोसेसमध्ये आहेत, तर त्यांचा तो विचार आल्यापासून प्रोसेस चालू होते. पण जनरली प्रेग्नन्सी राहिली, यूपीटी पॉझिटिव्ह आल्यापासून डिलिव्हरी होईपर्यंतचा हा पिरियड हा गर्भसंस्कारमध्ये येतो. मग त्याच्या अगोदरचा जो पार्ट आहे तो गर्भपूर्व संस्कारामध्ये येतो. ओके. मग तो कधी येतो? एखाद्या जोडप्याला असं वाटलंय की नाही आता आम्हाला बाळ पाहिजे, आम्हाला बाळ पाहिजे, हा थॉट, हा विचार डोक्यात आला की गर्भपूर्व संस्कार चालू झाले. आणि आयुर्वेद शास्त्रामध्ये सांगितलं की मग हा विचार आल्यानंतर 3 महिन्याची प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये आपण हे शरीर शुद्धी करून, काही औषधी आयुर्वेदिक घेऊन, लाईफस्टाईलमध्ये करेक्शन करून, आपण हे सप्तधातू योग्य प्रमाणात करून, त्रिदोष साम्य अवस्थेत आणून, सगळी शरीर शुद्धी करून मग गर्भाधान विधी आयुर्वेदशास्त्रात सांगितलं आहे की, आणि हे करण्यासाठी 3 महिन्याचा कालावधी सांगितला आहे. मग 3 महिन्यानंतर तुम्ही शारीरिक संबंध ठेवायचा आहे. विचार आल्यापासून 3 महिन्याची प्रोसेस करून गर्भधारणा करायची. आणि मग अशी केलेली गर्भधारणा ही उच्च प्रतीची चांगली राहते. म्हणजे मिळणारं बाळ पण अष्टपैलू मिळवण्यासाठी त्याच्यामध्ये शारीरिक आणि कुठले बौद्धिक अपंगत्व येत नाहीत. प्रेग्नन्सी जर्नीमधले खूप कॉम्प्लेक्शन कमी होतात, डिलिव्हरीच्या प्रोसेसमधले अडथळे कमी होतात, आणि बाळामधले पण खूप साऱ्या गोष्टी अवॉइड करता येतात जर आपण गर्भपूर्व संस्कारामध्ये हे शरीरशुद्धी, मनशुद्धी ह्या प्रोग्राममधून ऋतू, क्षेत्र, अंबुबीज हे जर परफेक्ट साध्य केले तर. त्यामुळे गर्भपूर्व संस्कारामध्ये येतं. हे केल्यानंतर मग गर्भधान विधी केला, गर्भपूर्व संस्कारामधून गर्भधारणा राहिली हे कळाले की मग गर्भसंस्कार चालू झाले. आणि मग डिलिव्हरी झाल्यानंतर गर्भसंस्कार संपले असं आपण गर्भसंस्काराच्या दृष्टिकोनातून जरी म्हटलं तर आयुर्वेद शास्त्रामध्ये डिलिव्हरी झाल्यानंतर सुतिका परिचर्या म्हणून सांगितलंय की डिलिव्हरी झालेल्या मातेने तिथून पुढे काय काळजी घ्यायची. कारण आपल्याला जनरली बघायला मिळतं की डिलिव्हरी झाल्यानंतर मग स्ट्रेच मार्क येतो, वेट गेन होतं. आता हल्ली आपल्याला एक ॲड पण बघायला मिळते जी प्रेगा न्यूजनी केले, पोस्टपार्टम डिप्रेशनवरती खूप मोठी ॲड केली, आणि तो खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, याला ॲड्रेस पण केलं जात नाही. आणि मग गर्भपूर्व संस्कार आणि गर्भसंस्कार करतोय तर ते पोस्टपार्टम डिप्रेशन पण नाही येणार. आणि मग त्याच्यानंतर जे काय हेल्थ इश्यू आहेत, शारीरिक, मानसिक, त्या आईचे आणि बाळाचे, हे सगळे गर्भसंस्कारामुळे खूप कमी होतात. आणि मग गर्भसंस्कारामध्ये आपण पोस्टपार्टम केअरचा पण एक सपोर्ट देतो डेफिनेटली, पण तो एक वेगळा पार्ट असतो की ज्या गर्भवती मातेला साधारणतः 1 वर्ष पण तो अपेक्षित असतो, ते देणं आणि मिळणं गरजेचं आहे. सो दॅट या 3 टप्प्यामध्ये संस्कार चालतात. आणि मग ते गर्भपूर्व संस्कार, गर्भसंस्कार आणि पोस्टपार्टम सुतिका परिचर्या म्हणून आपण त्याला वर्कआउट करतो. ओके. आता जर एखादी आईला गर्भसंस्काराबद्दल काहीच जाणकारी म्हणजे काहीच माहीत नाहीये आणि ती आपला पॉडकास्ट आता सध्या बघत आहे, सो त्यांना काही फायदा होऊ शकतो का गर्भसंस्कारामधून? म्हणजे थोडे लेट झाले आहेत ते बघण्यामध्ये, ते ऑलरेडी प्रेग्नेंट आहेत आणि ते लेट स्टेज ऑफ देअर प्रेग्नन्सी आहेत, सो त्यांना काही फायदा होऊ शकतो का?
नक्की फायदा होईल. खूप लोकांना असं वाटतं की मी आता हे ऐकते, आता माझा 5वा महिना आहे, 7वा महिना आहे, 8वा महिना, मला त्याचा कसा काय उपयोग होईल? डेफिनेटली उपयोग होईल. कारण तुमचा त्या बाळाच्या सोबतचा हा पिरियड वन टाइम आहे, इरिव्हर्सिबल. परत हा वेळ येत नाही. म्हणजे आत्ता हे ऐकताना जे आपण अर्धा तास, 1 तास ऐकणार आहे, हा 1 तास पण त्या बाळासोबत आयुष्यात परत कधी माघारी आणता येत नाही. इरिव्हर्सिबल प्रोसेस आहे. मग ज्या स्टेजला ऐकतोय 5वा महिना, 6वा महिना, 7वा महिना, 8वा महिना, काही मॅटर करत नाही. आपली इक्वल बेनिफिट आपण मिळवू शकतो. का? तर दिवसेंदिवस थर्ड ट्रायमेस्टरमध्ये बाळाची सर्वांगीण वाढ विकास खूप छान झालेला असतो. म्हणजे बाळ जन्माला आल्यानंतर ज्या काही आपण ऍक्टिव्हिटी बघतो, जन्माला आल्यापासून ते 3, 4, 6 महिन्यापर्यंतच्या, त्या सगळ्या कृती ऍक्टिव्हिटी बाळ ऑलरेडी गर्भाशयात करत असतं 8व्या 9व्या महिन्यामध्ये. आत्ता ते बाळ खूप छान पद्धतीने गोष्टी समजून घेऊ शकतं, अलाईन होऊ शकतं आणि आपण त्याच्यामध्ये ते गुणांचं परिवर्तन खूप छान आणू शकतो थर्ड ट्रायमेस्टरमध्ये. तो तर खूप आयडियल छान पिरियड आहे आणि तो डेफिनेटली मिळू शकतो. पण लोकांना असं काय वाटतं की माझे ऑलरेडी 5 महिने संपले, आता कुठं 3 महिन्यात 4 महिन्यात मला काही मिळणार का नाही? डेफिनेटली मिळणार आहे. फक्त फरक काय आहे, जे फर्स्ट किंवा सेकंड मंथ पासून गर्भसंस्कार चालू करतील त्यांच्याकडे पुरेसा वेळ असल्यामुळे ते दिवसभरातला छोटा टाइम स्पॅन काढून पण परफेक्ट गर्भसंस्कार करून अल्टिमेट परिणाम मिळवू शकतात. पण ज्यांचा आता 8वा महिना चालू आहे, 9वा महिना चालू आहे, त्यांच्याकडे पुरेसा वेळ नाहीये, तर त्यांना थोडी प्रायोरिटी त्याच्यामध्ये शिफ्ट करावी लागते. म्हणजे सुरुवातीपासून गर्भसंस्कार करणाऱ्या लोकांसाठी कदाचित रोजचे 1 तास 2 तास दिले तर गर्भसंस्कार फुलफिल करता येतील. ऍक्च्युली ते दिनचर्या आहे, दिवसभराचं शेड्यूल आहे. ते अंघोळणी पडतं सुरुवातीपासून केलं तर, बट नॅचरल नंतर ते व्हायला लागतं. पण शेवटच्या 1-2 महिन्यात केलं तर ते जाणीवपूर्वक करावं लागेल. आणि तसंही थर्ड ट्रायमेस्टरमध्ये बऱ्यापैकी गर्भवती माता घरी असते, ड्युटीवर असेल तर ते लिव्ह ऑलरेडी असते, ती यूज केली पाहिजे. घरातले लोक पण काय फार काम सांगत नाहीत. त्याचा मेजर फोकस हा वाढणाऱ्या बाळावरतीच असतो आणि तो आपण कॉशियसली तो आपल्याला फोकस द्यायचा आहे, लक्ष द्यायचं आणि जाणीवपूर्वक काही कृती करायचे. जे संस्काराच्या व्याख्यामध्ये मी सांगितलं की जाणीवपूर्वक केल्याशिवाय त्याच्यामध्ये परिवर्तन आणता येत नाही. आणि म्हणून जे दिवस राहिलेत हे आपल्या बाळासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. मग ते 15 दिवस असू देत, महिना असू देत, नाही 2 महिने असू देत, ते खूप इम्पॉर्टंट आहे. कारण त्या बाळाच्या वरती ते दिवस परत कधीच आणता येत नाहीत. सो दॅट ते आपण वापरून त्याच्यामध्ये इक्वल बेनिफिट आणू शकतो. फक्त प्रायोरिटी थोडी जास्त द्यावी लागते जर उशिरा कळाले तर. पण आपण ते इम्प्लिमेंट करू शकतो. इम्प्लिमेंट डेफिनेटली करू शकतो. हे विचार करणं चुकीचं आहे की माझ्या आता 7 महिने संपले. विचार करणं हे गरजेचं आहे की माझ्या हातामध्ये 2 महिने आहेत आणि 2 महिने मोठा पिरियड आहे, 1 महिना मोठा पिरियड आहे. आणि मी म्हटलं तसंही त्या पिरियडमध्ये तुम्हाला काय आता 10 तास काम नाही करायचं. जॉबवर जाते आणि घरातलं सगळं मला 12 तास काम करावं लागतं आणि आता मला काय जमणार आहे? नाही, तुमचा मेजर टाइम आता तिथं दिलाच पाहिजे. आम्ही तर सांगतो तुम्ही लिव्ह वापरा. लिव्ह दिलेत कशासाठी? शिल्लक ठेवण्यासाठी नाहीच दिलेल्या. लिव्ह दिलेत की आता हा तुमच्यासाठी गोल्डन स्पॅन आहे तुमच्या आणि तुमच्या त्या बाळासाठी. तो युटिलाइज व्हायला पाहिजे. आणि म्हणून त्या गव्हर्नमेंटने किंवा सायन्सने लिव्ह दिलेत, प्रेग्नन्सी लिव्ह. त्या वापरल्या पाहिजेत. आपल्याकडं थोडं चुकीच्या पद्धतीने बघितलं जातं त्याला की नाही, बाळ जन्माल्यानंतर त्रास द्यायला लागले तर ते लिव्ह नंतर वापरू. त्या लिव्ह जर आत्ता वापरल्या तर बाळ तुम्हाला त्रासच नाही देणार. कारण त्रास द्यायला लागल्यानंतर त्या 9 महिन्याच्या लिव्ह 9 महिन्याच वापरायला मिळणार. कारण बाळ तुम्हाला 2.5-3 वर्ष असंही त्रास देणारच आहे मग नंतर. आणि लाईफ टाईम परमनंट इम्पॅक्ट गर्भसंस्कारामधून मिळू शकतो. सो दॅट जर वर्किंग आहात तर आम्ही 8 तासांनी सांगतो की तुम्ही शेवटचे 4 ते 5 महिने लिव्ह वापरलीच पाहिजे. ते शिल्लक ठेवून मोजक्या पैशांसाठी आणि कुठल्या थोड्या सुट्टीसाठी आपण बाळाला एक परमनंट इम्पॅक्ट देण्यापासून वंचित नाही ठेवू शकत आणि परत परिणाम मिळवता पण येत नाहीत. नंतर बाळाचा सारखा अभ्यास घेऊन त्याला ट्युशनला लावून त्याच्या मागं लागून वेळ वाया घालवण्यापेक्षा आता तो वेळ इथं दिला तर ते फार करायची गरज नाही पडणार कदाचित. डेफिनेटली. गर्भसंस्कारामध्ये वडिलांची भूमिका किती महत्वाची आहे, की फक्त आईचीच भूमिका जास्त महत्वाची आहे? हा पण एक ऍस्पेक्ट बघायला मिळतो जनरली की आता बाळ तर ते आईच वाढवते, मग ते आईचाच सगळा रोल आहे. पण डेफिनेट नाही. गर्भसंस्कारामध्ये प्रेग्नन्सी जर्नीमध्ये बाबांचा थोडाच पण खूप महत्वाचा रोल आहे. मी कायम सांगतो की 90% रोल आईचाच आहे, 10% रोल बाबांचा, पण बाबांचा खूप महत्वाचा आणि मोठा रोल आहे. आता परीक्षेचा कालावधी चालू आहे. आपल्या घरात एखादा 10वीचा मुलगा आहे, त्याची एक्झाम चालू आहे. तर आपण असं नाही म्हणू शकत परीक्षेत त्यांनी देणार आहे, मी कुठं अभ्यास करणार आहे, मी मॅच बघणार, IPL बघणार, मी पिक्चर बघणार, वेब सिरीज बघणार, त्याचं त्याला कळत नाही का, तर तो करेल अभ्यास. असं नाही होऊ शकत. अभ्यास तोच करणार आहे. अभ्यास आपल्याला नाही करायचा, पण त्याचा अभ्यास परफेक्ट होण्यासाठी, त्याचे चांगले परिणाम मिळवण्यासाठी त्याला एक ॲम्बियन्स द्यावं लागतं, त्याला माहोल द्यावं लागतं, एक मानसिकता द्यावी लागते, काय त्याला एनकरेज करावं लागतं. आणि हा खूप महत्त्वाचा रोल आहे. आणि एक्झॅक्टली एखाद्या घरामध्ये ज्या ठिकाणी गर्भवती माता आहे त्या गर्भवती मातेला तो
एम्पॉवरमेंट करणं, ते ॲम्बियन्स प्रोव्हाइड करणं, तो वातावरण देणं, त्याच्यासोबत राहणं, हे त्या होणाऱ्या बाबांचा खूप महत्त्वाचा रोल आहे. मी कायम सांगते, घरात गाडी आहे खूप मोठी, खूप भारी आहे, पण त्याला चावीचं नाही, उपयोगाचं नाही आहे. ती चावीचं काम बाबा करणार आहेत आणि तो खूप महत्त्वाचा रोल आहे. सो बाबांचा खूप थोडा रोल आहे, पण खूप इम्पॉर्टंट आहे, महत्त्वाचं आहे. आणि मग गर्भसंस्कारामध्ये गर्भसंवाद साधण्यामध्ये बाबांचा रोल आहे. गर्भसंस्कारामध्ये मग बाबांचा रोल योगा अवेलेबल करून देण्यामध्ये किंवा एक साथ योगा ड्युरिंग प्रेग्नन्सी करण्यामध्ये आणि खूप साऱ्या गोष्टी प्रोव्हाइड करणे, स्ट्रेस मॅनेजमेंटमध्ये बाबांचा खूप महत्त्वाचा रोल आहे. आणि बाळासोबत जर गर्भसंवाद बाबांनी साधला तर बाळ जन्माला आल्यापासून बाबांना ओळखतं. आम्हाला हे प्रॅक्टिकली बघायला मिळतं की हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी झाली, एक माता की जी गर्भसंस्कारित नाही आणि एक माता जी गर्भसंस्कारित आहे. गर्भसंस्कार नाही केलेल्या मातेच्या बाळाला बाबा ओळखायला 2-2, 3-3 महिने लागतात. पण गर्भसंस्कारित मातेने डिलिव्हरी केलं तर ते बाळ फर्स्ट डे पासून बाबांना ओळखतं. हा, ते नजरेने नाही ओळखणार, तो ते एक्सपिरियन्स आवाजाने करणारे, स्पर्शाने करणारे, ते गर्भसंवादमध्ये ते बाबांनी छोटासा रोल पार पाडलाय ना, त्याच्यामुळे हे आपल्याला बघायला मिळतं. सो बाबांचा खूप महत्वाचा, छोटाच पण महत्वाचा रोल आहे. आजकाल आपण बघतो की जे वर्किंग वुमेन आहेत त्यांना प्रेग्नेन्सीच्या वेळी मॅनेज करणं सगळ्या गोष्टी खूप अवघड होतं. मग त्यांना तुम्ही कोणता सल्ला देईल, कसं मॅनेज करावं सगळ्या गोष्टी? गर्भवती माता आहे आणि ती वर्किंग आहे, तर आम्ही स्ट्रेट फॉरवर्ड त्यांना पहिला हा सल्ला देतो की तुम्ही त्या लिव्ह आत्ताच वापरा. परत ह्या लिव्ह मी मगाशी सांगितलं की 9 महिन्याच्या तुम्ही ठीक आहे, फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये तुम्ही काम करू शकता, जर वर्क फ्रॉम होम आहे तर काही प्रॉब्लेम नाही. पण तुम्ही ते तुमचा गोल्डन स्पॅन आहे त्या बाळाच्या बाबतीत, हा परत नाहीच येणार. आयुष्यभर काम करायचं, आयुष्यभर जॉब करावंच लागणार आहे, करतच राहणार आहे आपण. आपण काय असं नाही की 10 वर्षानंतर बसून खाणार, असं नाही. आपण आयुष्यभर काम करणार आहे. हा पिरियड त्या बाळासाठी महत्त्वाचा. आता 100% बाळ आपल्यावरती डिपेंड आहे. म्हणजे त्या आईवर ते 100% डिपेंड आहे. त्याचं स्वतंत्र अस्तित्व नाहीये. ते पोटातून एकदा हातात आलं की त्याचं स्वतंत्र अस्तित्व चालू झालं. तेव्हा तुम्ही किती ड्युटी करा, जॉब करा, त्याला फार त्याच्याशी काही घेणं देणं नाही. त्याला फक्त शी आणि त्याचं पोट भरलं की त्याला काही बाकीचं पॉईंट नाहीये. आता 100% आपल्यावरती अवलंबून आहे, तर ती आपली नैतिक जबाबदारी आहे की त्या बाळाचा सर्वांगीण वाढ विकास होण्यासाठी तो पिरियड वापरणं गरजेचं आहे. बरं, लिव्ह दिली आहे कशासाठी? मग तुम्ही ड्युटी करून एक्स्ट्रा पगार घेण्यासाठी नाही ना दिली, किंवा ते आता तुम्ही शिल्लक ठेवून मग पुढे कुठं तर ते एन्जॉयमेंट करण्यासाठी वापरायसाठी नाही दिली. हा पिरियड खूप महत्त्वाचा आहे, तो तिथे युटिलाइज व्हायलाच पाहिजे. आणि मी वर्किंग गर्भवती मातांना मी सांगतो, आम्ही त्यांना तळमळीने सांगतो की हा पिरियड तुम्ही इथंच वापरा. हे दिवस तुम्ही जर पुढं वापरण्यासाठी ठेवले तर ते बाळामध्ये बदल घडवून आणण्यामध्ये ते पुरेसे ठरणार नाहीत. ते आत्ता वापरले तर बाळ तुम्हाला पुढे त्रास देणार नाही. ते तुम्हाला एक हुशार, पाहिजेचं अपेक्षित बाळ मिळेल आणि मग पुढे जास्त वेळ तुम्हाला नाही काढावा लागणार किंवा तुम्हाला त्रास पण जास्त नाही होणार. आमच्याकडे असे खूप सारे एक्झाम्पल आहेत की प्रेग्नन्सी जर्नीमध्ये ड्युटी केली, डिलिव्हरी झाली, आता बाळ एवढं त्रास देतंय की आता ते बाळाला मॅनेज करता करता जॉबच सोडावा लागला. आम्हाला खूप येऊन पेशंट असे सांगतात की डॉक्टर साहेब, ह्या बाळाला काहीतरी औषध द्या, झोपेचं औषध द्या, काहीतरी टॉनिक द्या, ते शांत बसलं पाहिजे, नाहीतर मला ड्युटी नाही करता आलं तर मला काढून टाकतील किंवा मला जॉब सोडावाच लागेल, कारण वरून प्रेशर आहे. ही वेळ येऊच नाहीये म्हणून अगोदरच लिव्ह वापरणं गरजेचं आहे. सो दॅट ज्या वर्किंग वुमन आहेत त्याच्यासाठी दुसरा पॉईंट, म्हणजे पहिला पॉईंट हा, तर तुम्ही ते लिव्ह वापरा, आत्ताच वापरा. आणि नंबर 2, खरं सांगू का, 12 वर्षाचा अनुभव आम्हाला सांगतो, ज्या वर्किंग वुमन आहेत त्यांनाच गर्भसंस्कारचे आयडियल इफेक्ट जास्त मिळतात. का? तर त्यांना टाइम मॅनेजमेंट कळतं, त्यांना त्याची व्हॅल्यू कळते प्रत्येक ॲस्पेक्टची. कारण एखादी तसं बघायला गेलं तर जगाच्या प्रत्येक स्त्री ही वर्किंगच आहे. वर्किंग इन द सेन्स ऑफिस वर्क हा विचार करते. घरामध्ये ती वर्क करतेच, पण घरातलं काम करून ऑफिसचं काम करणाऱ्या स्त्रीकडे वेळ कमी आहे. मग तिला एक बर्डन आहे, तिला प्रेशर आहे. आम्हाला खूप असं गर्भवती माता सांगतात की मी वर्किंग आहे, मला तेवढा वेळ मिळत नाही, मग मला जमेल का, मग नाही जमलं तर काय, मग मला रिझल्ट मिळतील का? मी खरं सांगू का, मी त्यांना खूप प्रामाणिकपणे आणि तळमळीने सांगू इच्छितो की तुम्ही वर्किंग आहात म्हणूनच गर्भसंस्कार तुम्ही करणं खूप गरजेचं आहे, कारण तुमच्याकडे टाइम लिमिटेड आहे. नंबर 2, टाइम मॅनेजमेंट तुम्हाला खूप छान कळतं आणि तुम्हाला ते मॅनेज करता येतं. आणि नंबर 3, गर्भसंस्कार हे रिलॅक्स होण्यासाठी यायचं आहे. गर्भसंस्कारमध्ये तुम्ही रिलॅक्स होणार आहे, तुम्ही एन्जॉय करणार आहे. तुमच्या लाईफमधला सगळ्यात मोठा आणि मेमोरेबल स्पॅन आहे हा. म्हणजे तुम्ही आयुष्यात वर्ष 50-60ला मागे वळून बघितलं तर तुम्हाला असं प्राऊड फील होईल की ते प्रेग्नन्सी जर्नीमध्ये 9 महिने माझ्या लाईफमधले सगळ्यात महत्त्वाचे गोल्डन स्पॅन होते, जे मी एन्जॉय केले. ते माझ्यासाठी मेमोरेबल आहेत. ते मेमोरेबल बनवण्याचा पिरियड आहे.
तो उत्सव आहे, तो सेलिब्रेट करण्याचा कालावधी आहे. आणि मग तुला जर बर्डन येतं की ड्युटी करून मी गर्भसंस्कार करायचे, तर मग आता आणखीन आपण त्याच्याकडे योग्य दिशेने बघत नाहीये, योग्य दृष्टिकोनातून बघत नाही, आणि मग दृष्टिकोनामध्ये आपण बदल करणं गरजेचं आहे. तर तुम्हाला बर्डन आहे, प्रेशर आहे, ड्युटीवरचं लोड आहे, नाईलाजाने करावंच लागतं, मला सोडता येत नाही, तर तुम्ही गर्भसंस्कार 101% केलंच पाहिजे तुमच्या प्रेग्नन्सी जर्नीसाठी आणि बाळाच्या भवितव्यासाठी. सो दॅट हे 3 ॲस्पेक्टने वर्किंग गर्भवती मातेने विचार करणं गरजेचं आहे. तर आपण बघतो की सोशल मीडियावरती प्रेग्नेन्सी टिप्स खूप जास्त व्हायरल होत आहेत. बरेच महिला पण प्रेग्नेन्सीमध्ये स्पेशली बघतात. सो कोणते मिथ्स आहेत आणि कोणते खरंच बेनिफिशियल असतात? सोशल मीडियावरती येणाऱ्या सगळ्याच गोष्टी चांगल्या आहेत असं नाही, सगळ्याच गोष्टी वाईट आहेत अशातला भाग नाही. दिसणारी प्रत्येक गोष्ट चांगली, वाटणारी प्रत्येक गोष्ट चांगली असते अशातला भाग नाही. फक्त त्याची शहानिशा होणं गरजेचं असतं की ते जे पोस्ट केलंय त्याचा शास्त्रीय काय आधार आहे का, सायंटिफिक काय त्याचा बेस आहे का, ती कोणी केली, त्याच्यामधला किती एक्सपिरियन्स आहे त्यांना, ह्या गोष्टी बघून त्याला फॉलो करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा असं होतं की एखादी रील व्हायरल झाली, खूप लोकांनी बघितली म्हणजे ते खूप भारी असं नाही होत. तर त्याचा शास्त्रीय बेस काय आहे, त्याचा सायंटिफिक बेस काय आहे, हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि तो बेस बघून मग त्याला आपण थोडंफार फॉलो करणं गरजेचं आहे. पण अगेन एखादी गोष्ट टिप्स म्हणून बघून वापरून आपल्या लाईफमध्ये फार काय लगेच बदल अशातला भाग नाही. हा जेन्युइन टिप्स आहेत त्या आपण काय म्हणूयात ते वापरल्या पाहिजेत, पण बेस बघणं गरजेचं आहे. आणि ते कोण टिप दिले, कशी दिले, खरंच ते शास्त्रीय का वैज्ञानिक आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. तेच ना, सोशल Yes. मीडियाचे व्हायरल रील्स बघण्यापेक्षा डायरेक्ट डॉक्टरांकडून तज्ज्ञांकडून सोशल मीडियामध्ये व्हायरल होणारे असे पण रील आहेत जे एक्सपर्ट डॉक्टरांनी सांगितलेत, ऑथेंटिक सोर्स आहेत, पण ते शहानिशा करायला पाहिजे, ते अनालिसिस करायला पाहिजे. मग अगेन त्या क्षेत्रातली माहिती नसेल तर मग शहानिशा कशी करणार, हे खरंच शास्त्रीय आहे का नाही, हे एखाद्या नॉन मेडिको पर्सनला ओळखणं खूप चॅलेंजिंग होऊन जातं ना. मग थोडंसं बेस बघावं लागतं, मग त्याचं काय म्हणतात त्याला, मागचं ट्रॅक रेकॉर्ड बघावं लागतं. आणि मग याचं अनालिसिस केल्यानंतर जर तुम्हाला वाटतंय की हे शास्त्रीय आणि वैज्ञानिक आहे तर मग काय हरकत नसतं. पण मग हल्ली सोशल मीडियामध्ये प्रत्येकाला फेमस व्हायचं आहे, प्रत्येकाला म्हणजे काहीतरी सबस्क्राईब वाढवायचे आहेत, आणि मग कुठलं तर क्युरिओसिटी वाढवणारं किंवा असं काहीतरी कंटेंट आणून तो व्हायरल होण्याच्या ह्याचा वापरला जातो. आणि मग ते सगळ्याच गोष्टी योग्य असतात अशातला भाग नाही, पण त्या शोधल्या तर चांगल्या पण खूप आपल्याला बघायला मिळतात. आता तुमच्या दिनचर्यामध्ये बघितलात तर बरेच पेशंट्स तुम्ही बघत असाल आणि 12 वर्षाचा एक्सपिरियन्स म्हणल्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट्सला तुम्ही भेटला असाल. तर एखादा असा एक्झाम्पल ज्यामुळे गर्भसंस्कारामुळे त्यांच्या लाईफमध्ये, त्यांच्या प्रेग्नेन्सीमध्ये, त्यांच्या बाळावरती एकदम पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झालेला असेल, असा एखादा एक्झाम्पल सांगा आम्हाला. असे खूप एक्झाम्पल आहेत. मी प्रामुख्याने कायम सांगतो की गर्भसंस्काराचा इम्पॅक्ट 4 ठिकाणी येणार आहे. नंबर 1, प्रेग्नन्सी जर्नीमध्ये त्या गर्भवती मातेच्या लाईफमध्ये इम्पॅक्ट येणार. नंबर 2, डिलिव्हरीच्या प्रोसेसमध्ये त्या गर्भवती मातेच्या लाईफमध्ये इम्पॅक्ट येणार. नंबर 3, डिलिव्हरी झाल्यानंतर त्या गर्भवतीच्या मातेच्या लाईफमध्ये एक इम्पॅक्ट येतो. आणि नंबर 4, बाळाच्या लाईफमध्ये. प्रत्येक टप्प्यावरचे असे खूप एक्झाम्पल आहेत. पण सांगायचं म्हटलं तर असं एक एक्झाम्पल आहे, आमच्याकडे गर्भवती माता आहेत, म्हणजे मिस्टर आणि मिसेस दोघांनी गर्भसंस्कार केले आणि गर्भसंस्कारामध्ये त्यांनी गर्भसंवाद साधला. ते मध्ये गर्भसंवाद बाबा आणि आई त्या बाळासोबत रेग्युलर साधतायत. त्यांची डिलिव्हरी झाली, डिलिव्हरीनंतर बाळ घरी आलं, घरी आल्यानंतर बाळ रडायला लागलं. बाळ जेव्हा जेव्हा रडायला लागलं तेव्हा तेव्हा बाळाच्या बाबांनी गप्पा मारल्या की बाळ शांत होते. आणि हा एक्सपिरियन्स त्यांना पहिल्या बाळाच्या बाबतीत नाही जाणवला. आणि म्हणजेच त्यांना गर्भसंस्कारामधील गर्भसंवादाचा इम्पॅक्ट बाळामध्ये जाणवतो. मग आम्हाला असं त्यांनी सांगितलं की जेव्हा बाळ रडायचं थांबत नाही तास, 1.5 तास, 2 तास, तेव्हा 10 डॉक्टरांकडे घेऊन जावं लागतं. पण आमच्या घरामध्ये मीच डॉक्टर असल्यासारखं झाले, म्हणजे बाळ रडलं, मी थोडंसं बोललं, गप्पा मारली की बाळ शांत होतं. आणि ह्या गर्भसंस्कारामधल्या गर्भसंवादाचा इम्पॅक्ट त्यांना बघायला मिळाला. म्हणजे मग बाळाचं रडणं, किरकिर होणं हे मॅनेज करणं त्यांच्यासाठी खूप छान आणि सोयीस्कर. आणि मी म्हणून म्हटलं की गर्भसंस्कारित कुटुंबामध्ये बाबांना बाळ लगेच ओळखतं, कारण गर्भसंवादामध्ये बाबांचा आवाज बाळाने लक्षात ठेवला असतो, ओळखला असतो, आणि ते पुढे ओळखतं पण. हो, सो महत्वाचं आहे की बाबांनी सुद्धा गर्भसंस्कारामध्ये तेवढाच पार्ट घ्यावा. डेफिनेटली, कारण तो एन्जॉय करण्याचा पार्ट आहे. बाबा पण ती जर्नी पॅरेंटहुड खूप फॅन्टॅस्टिक पद्धतीने एन्जॉय करतात जर गर्भसंस्कारामध्ये त्याचं इन्व्हॉल्वमेंट आहे तर. असं पण एक एक्झाम्पल आहे की पहिल्या प्रेग्नन्सीच्या वेळेस त्या मातेला खूप कॉम्प्लिकेशन झाले, BP, शुगर, थायरॉइड, खूप सारे इंजेक्शन्स, खूप सारे मेडिसिन्स. नंतर तर शेवटच्या महिन्याभरात हॉस्पिटलला ॲडमिट व्हावं लागलं. ॲडमिट होऊन सगळ्या गोष्टी, म्हणजे अशी सिच्युएशन होती, कॉम्प्लिकेशन होती की त्यांना झोपूनच शू खाणं पिणं सगळं करावं लागलं. त्या सिच्युएशनमध्ये त्यांची डिलिव्हरी झाली आणि बाळाला ते घरी घेऊन आले. आणि मग सेकंड प्रेग्नन्सीच्या वेळेस असा त्रास सगळा
नको आहे किंवा अवॉइड करता येतो हे त्यांना जननी गर्भसंस्कारच्या माध्यमातून कळाल्यानंतर त्यांनी जननी गर्भसंस्कारसोबत गर्भसंस्कार केले. सेकंड प्रेग्नन्सी जेव्हा त्यांना कुठलंच म्हणजे डिसऑर्डर किंवा कुठल्या कंप्लेंट्स क्रिएट झाल्या नाहीत, ना बीपी वाढला, ना शुगर झाली, ना थायरॉइडचा काही इश्यू आला, ना कुठल्या एक्स्ट्रा ॲडिशनल इंजेक्शन घ्यावे लागले नाहीत आणि सहज नॉर्मल गर्भवती मातेसारखे ते हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरीसाठी जाऊन ॲडमिट झाले. डिलिव्हरी व्यवस्थित झाली आणि व्यवस्थित बाळाला घरी घेऊन आले. त्यांनी सांगितलं की शब्दात नाही सांगू शकत मी. पहिली जर्नी अशी होती की प्रेग्नन्सी राहिली याची भीती होती, अंगावर काटा येत होता की तो प्रवास आठवला तरी रडू यायचं, मला बेचैन व्हायचं. आणि मला गर्भसंस्कार असं काही जाणवलंच नाही की बाबा माझी प्रेग्नन्सी राहिली, मी डिलिव्हरी केली आणि असं काय मला जाणवलंच नाही. असं खूप एक्झाम्पल वेगवेगळ्या टप्प्यावर बघायला मिळालेत. आमच्याकडे असं पण एक्झाम्पल आहे की पहिलं बाळ आहे ना ते थोडंसं गतिमंद आहे, मतिमंद आहे, त्याला 5 वर्ष झालं बोलताच येत नाहीये. आणि फॅमिली हिस्ट्री घेतली तर त्यांचे सगळे रिपोर्ट, स्कॅन, तपासण्या सगळं नॉर्मल, ॲब्सोल्यूट कुठं काही प्रॉब्लेम होता. तरी पण त्यांच्या बाळामध्ये हा प्रॉब्लेम सापडला म्हणून त्यांनी सेकंड टाइम गर्भसंस्कारला एनरोल केलं. सेकंड टाइम गर्भसंस्कार केले, सगळ्या गोष्टी त्यांनी डेस्परेटली फॉलो केल्या, डिलिव्हरी झाली आणि त्यांचं बाळ खूप ऍक्टिव्ह, हुशार आणि ब्रिलियंट आहे असं त्यांनी सांगतात. आम्हाला खूप सारे फीडबॅक दिलेत. म्हणजे त्यांना बाळामध्ये खूप मोठा बदल बघायला मिळाला. आमच्याकडे असं पण एक्झाम्पल आहे का त्यांनी सांगितलं, आम्हाला फीडबॅक दिलाय की त्यांना कसं बाळ पाहिजे, त्यांना हसरं, गुडगुडीत, हुशार, देखणं, ओजस्वी, तेजस्वी, खटाळ, खोडकर, डिक्टो श्रीकृष्णासारखं त्यांना बाळ पाहिजे होतं. आणि गर्भसंस्काराच्या त्या प्रोग्राममधून ते पास झाले, डिलिव्हरी झाली आणि त्यांना पाहिजे तसं तंत त्यांना बाळ मिळालं. मग त्यांनी आम्हाला गुगल रिव्ह्यू दिला. असे खूप एक्झाम्पल आहेत की त्यांना पाहिजे तसं इच्छित बाळ मिळालं. IQ मध्ये त्यांना खूप डिफरन्स बघायला मिळाला. प्रेग्नन्सी जर्नी त्यांची मेमोरेबलची असे खूप एक्झाम्पल आहेत. येस. गर्भसंस्कारामध्ये किती वेळ द्यावा लागतो आणि किती पैसे लागतात ते हा पण करण्यासाठी? खूप महत्वाचा मुद्दा आहे. गर्भसंस्कार करण्यासाठी आयडियली दिवसभरातले साधारणतः 100 मिनिट दिले, 1.5 तास दिला रेग्युलर बेसिसवरती, तरी गोष्टी आपल्याला साध्य करता येतात. कारण ते जीवनशैली ते आत्मसात करायची, ते आत्मसात होत गेल्यामुळे फार वेळ नंतर नाही काढावा लागत. हा झाला वेळेचा पॉईंट. राहिला प्रश्न पैशाचा, तर पैसे किती लागतात, तर खूप खर्च येतो, तर खूप बिलकुल खर्च येत नाही. म्हणजे मला बाळ पाहिजे हा विचार आल्यापासून बाळ घरात येईपर्यंतच्या प्रवासामध्ये जो काही एक्सपेन्स होतो त्याच्या कम्पेअर टू खूप थोडा खर्च येतो. साध्या आयुष्यात मी खूप वेळा सांगतो की होणाऱ्या आईबाबांनी आयुष्यावर 3-4 इव्हेंटमधले कपड्यावरचं शॉपिंग जरी त्यांनी कॉम्प्रोमाइज केलं तर बाळाला आयुष्यभरचं गिफ्ट देऊ शकतो, एवढं त्याच्यामधून होऊ शकतं. पण मी हे नक्की सांगेल हे फ्री पण नाही होणार. जगाच्या पाठीवर फ्री काही मिळत नाही किंवा फ्री घेतलं तर ते उपयोगी पडत नाही असं आपल्या शास्त्रामध्ये पण सांगितलंय. म्हणून तर गुरुदक्षिणा देण्याची पद्धत आपल्या शास्त्रामध्ये पण आपल्याला बघायला मिळते. सो दॅट आम्ही असं सांगतो की तुम्हाला रोड बनवण्यासाठी एक्सपेन्स नाही करायचं. तो रोड वापरल्याचा फक्त टोल देणे इतपत एवढं छोटंसं नॉमिनल एक्सपेन्स करावं लागतं गर्भसंस्कारचे परिणाम मिळवण्यासाठी. तसे फ्री गोष्टीची व्हॅल्यू नसते, परिणाम मिळत नाहीत. त्यामुळे नॉमिनल पे करून आपण गर्भसंस्कार केले तर ते आयडियल खूप जबरदस्त बेनिफिट मिळतात जे पैशाच्या खूप पलीकडचे आहेत. आम्हाला एका मातेने असा फीडबॅक दिला की त्यांनी सांगितलं मी, माझं बाळ, आमचं पूर्ण कुटुंब आयुष्यभर तुमच्या ऋणात राहील, एवढे जबरदस्त परिणाम आमच्या बाळात मिळाले, पैशाच्या खूप पलीकडच्या गोष्टी आहेत. हे रिव्ह्यू आहेत आम्हाला मिळालेले. सो दॅट पैसे हे निग्लिजिबल आहेत ह्या सगळ्या गोष्टींसमोर आणि ते खूप कमी खर्चामध्ये होतं. शेवटी एक प्रश्न विचारेल की आता जो पॉडकास्ट बघत आहेत आई वडील, त्यांना एक मोलाचा सल्ला तुम्ही काय द्याल? त्यांच्यासाठी प्रेग्नन्सी जर्नी मधला हा त्यांच्या त्या बाळासोबतचा आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा गोल्डन स्पॅन आहे. त्याला फक्त मिस करू नका. गर्भसंस्कार ह्या कालामध्ये डेफिनेटली करून घ्या आणि त्याचे परिणाम लाईफ टाईम आईन बाळामध्ये बघायला मिळतील. सो दॅट गोल्डन स्पॅन मिस करू नका, त्याचं युटिलाइज करा. येस. ओके. आता आपण रॅपिड फायर राऊंड घेऊया. गर्भसंस्कार एक मिथ की सायन्स? ॲब्सोल्यूट सायन्स. प्रेग्नेन्सीमध्ये म्युझिक ऐकणे किती बेनिफिशियल ठरते? 100%. प्रेग्नेंट वुमेनसाठी एक सुपर फूड? बटर, लोणी. ओके आयुर्वेदिक गर्भसंस्कारच्या दृष्टिकोनातून ओके. आईचा स्ट्रेस बाळावर किती परिणाम खूप मोठा इफेक्ट करतो, खूप मोठा इफेक्ट येतो. वर्किंग वुमेन प्रेग्नेन्सीमध्ये ओव्हरवर्क करू शकते? नाही, अजिबात नाही. प्रेग्नेन्सी क्रेविंग हे नॉर्मल आहेत की एक सिग्नल ऑफ डिफिशियन्सी? सिग्नल ऑफ डिफिशियन्सी. डेली रुटीनमध्ये एक सवय जी प्रत्येक प्रेग्नेंट वुमेनला ठेवावी? गर्भवती मातेने रोज अफर्मेशन्स अँड प्रॉमिसेस म्हटलेच पाहिजेत. आयुर्वेदनुसार डिलिव्हरी नंतर सर्वात महत्वाची काळजी कोणती? सुतिका परिचर्या. मॅटर्निटी फोटोशूट आवश्यक आहे का? अजिबात नाही. गर्भवती मातेने कोणत्या गोष्टी अवॉइड केल्या पाहिजे?
एक स्ट्रेस आणि फास्ट फूड. ओके, आता एक शेवटचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे होणाऱ्या आईवडिलांसाठी एक गोल्डन ॲडवाईस. होणाऱ्या आईबाबांच्या लाईफमधला सगळ्यात महत्त्वाचा गोल्डन स्पॅन चालू आहे, गोल्डन पिरियड चालू आहे. तो 100% गर्भवती मातेच्या आणि बाळाच्या भवितव्यासाठी यूज व्हायलाच पाहिजे, तो केलाच पाहिजे. ओके. थँक्यू सर. मस्त कन्व्हर्सेशन झालं आहे. एकदम व्हॅल्युएबल असं पॉडकास्ट हा होईल आणि होणाऱ्या आईवडिलांना खूप जास्त याचा इम्पॅक्ट पडेल आणि त्यांनासुद्धा खूप जास्त फायदा होईल. थँक्यू ग्रोमोशन प्लॅटफॉर्मवरती आलं. थँक्यू सो मच. धन्यवाद आजचा पॉडकास्ट पूर्ण बघितल्याबद्दल. आता तुम्हाला 3 गोष्टी करायच्या आहेत. पहिले म्हणजे आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण जेवढे जास्त आमचे सबस्क्रायबर वाढतील तेवढे छान छान असे पॉडकास्ट तुमच्यासाठी घेऊन येऊ. आणि नंबर 2 म्हणजे कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला कोणत्या गोष्टी आवडल्या आणि कोणत्या नाही आवडल्या, बिकॉज वी विल वर्क ऑन आवर मिस्टेक्स. आणि हेही सांगा की तुम्हाला कोणते गेस्ट बघायला आवडतील. आणि नंबर 3 म्हणजे हा पॉडकास्ट एका व्यक्तीसोबत नक्की शेअर करा, बिकॉज वन कन्व्हर्सेशन कॅन चेंज समवन्स लाईफ. थँक्यू. भेटू अशाच मस्त पॉडकास्टमध्ये. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.